की तुम्हाला तुमच्या मुलांना जर तिथं EMI वरती घर लावायचं नसेल किंवा तुम्हाला त्यांना EMI वरती घर गिफ्ट करायचं नसेल, तर तुम्ही आज जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तिथं घर मिळू शकतं. मुंबई 3 मध्ये आज लोकांनी इन्व्हेस्ट का करावं? आज मी जेव्हा सांगतो ना की साऊथ बॉम्बेपेक्षा किंवा जुन्या मुंबईपेक्षा तिसऱ्या मुंबईमध्ये खूप मोठा ग्रोथ येऊ शकतो, तर कदाचित आज कोणी बिलीव्ह नाही करत. रिलायन्स सारख्या कंपनीनं 2008-9 सालीच्या पण अगोदर तिकडे 2,500 एकर जागा खरेदी करून ठेवलेली आहे. आज अदानीकडे हजारो एकर जागा आहे. जर एवढ्या मोठमोठ्या ग्रुपला जर तिथे ग्रोथ दिसतोय म्हणून त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली. मुंबई 3 मध्ये कोणकोणते गावं येतात? आता एवढे 240 गावं तर सांगणं शक्य नाहीये. जे लोक 5, 7, 10 वर्षासाठी होल्डिंग कॅपॅसिटी ठेवतात आहे, त्यांना ड्रास्टिक डेव्हलपमेंट पाहिजे किंवा अप्रिशिएशन पाहिजे मोठ्या लेवलला. त्यांच्यासाठी उरण म्हणजे MMRD रिजन खूप बेस्ट राहणार. मुंबई 3 मध्ये जे डेव्हलपमेंट चालू आहे, टाउनशिप तर येतीलच, बट अजून काय तिथे येऊ शकतं? फडणवीस साहेब स्वतः येऊन इंटरव्ह्यू मध्ये बोलले पण होते की येणाऱ्या 2035 पर्यंत महाराष्ट्राचं आर्थिक इंजिन म्हणून हा रायगड जिल्हा कॉन्ट्रीब्यूट करणार आहे. त्यांनी अजून एक स्टेटमेंट दिलं होतं की इंडिया बिकम अ $5 ट्रिलियन इकॉनॉमी अपकमिंग 10 years. त्याच्यामध्ये 1.2 ट्रिलियनची इकॉनॉमी कॉन्ट्रीब्यूट हा रायगड जिल्हा करणार. लँड घेतो आपण, ॲग्रिकल्चरल लँड म्हणजे शेतीच झाली, तर ती लँड घेताना जर तुमच्या नावावर ऑलरेडी शेती नसेल तर तुम्ही नाही घेऊ शकत. तो लॉ काय आहे आणि त्याला लूप होल्स काय? खूप साऱ्या लोकांना मी सजेशन करतो सर की लोन करून तुम्ही लायबिलिटी बाय करण्यापेक्षा लोन करून तुम्ही असेट बाय करा. असेट कशाला म्हणतात की जिथे पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर मला तिथून रिटर्न्स यायला चालू होतं. जेव्हा आपण मुंबई 3चा विचार करतो तर कधीपर्यंत तिथे रोड्स बनायला चालू होईल? ते गव्हर्नमेंट कडून कधी सुरुवात होऊ शकते? चांगला रिअल इस्टेट इन्व्हेस्टर आहे ना, तो त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट येणार आहे. त्या ठिकाणी अजिबात नाही का जिथं डेव्हलपमेंट ऑलरेडी आली. सर अटल सेतूपासून मी हार्डली 5 किलोमीटरच्या अंतरावरती काम स्टार्ट आहे माझं. भविष्यात आपण ज्या ठिकाणी जागा देतोय तुम्ही मुंबई मंत्रालयाला 20 ते 25 मिनिटात रीच करू शकाल. मुंबई 1 काय, मुंबई 2 काय आणि मुंबई 3 काय? मला पहिले ते सांगा. एखादा व्यक्ती जर वेल्थ क्रिएशन म्हणून या गोष्टीकडे बघतोय की मी आज घेतो आणि मग माझे किती पैसे बनतील, त्या व्यक्तीसाठी तुम्ही काय कॅल्क्युलेशन द्या? तुम्ही योग्य ठिकाणी जमीन इन्व्हेस्टमेंट केली ही बरोबर. गोल्ड पेक्षा तुम्हाला डबलच त्यांनी रिटर्न दिले. एखादा व्यक्ती आहे आणि त्याला जागा घ्यायची, आता किती लँड तो घेऊ शकतो आणि खिशात किती पैसे पाहिजे? सेफ्टी कसं आहे? तुम्ही गॅरंटी देऊ शकता का की तुमच्याकडून जर कुणी प्लॉट घेत आहे फसणार नाही तो व्यक्ती? म्हणजे 7 म्हणजे काय आणि गाव नमुना 12 म्हणजे काय असतोय आणि त्यात कोणकोणत्या गोष्टी चेक केल्या जातात हे पण बऱ्याच लोकांना नाही माहिती. त्याचबरोबर ती ज्यावेळी 7/12वरती क्षेत्रफळ असते सर, ते क्षेत्रफळ एक्झॅक्टली त्या हिश्श्याला आलेलं आहे का नाही हे पण क्रॉस व्हेरीफाय करणं गरजेचं. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे लक्ष्मण शेंडे सर. सर नमस्ते. सर नमस्कार. सरांबद्दल सांगायला गेलं तर सर रायझिंग क्राऊन ग्रुपचे फाउंडर आहेत. आणि ही कंपनी करते काय, तर ॲक्च्युली सर काय करतात याबद्दल खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणि आपला जो पॉडकास्ट आहे आजचा, हा ॲस्ट्रॉलॉजीवर नाही आहे किंवा एखाद्या वेगळ्या टॉपिकवर नाही आहे, बट हा खूप इंटरेस्टिंग टॉपिकवर आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी एक अनाउन्समेंट केली, ती म्हणजे मुंबई 3ची. प्रत्येकाला आयुष्यात असं वाटत असतं की मी तर फ्लॅटमध्ये राहतो किंवा माझं एक घर आहे, बट माझ्याकडे जमीन पाहिजे, माझ्याकडे प्लॉट्स पाहिजे. आज जर मुंबईमध्ये जागा कुठे अवेलेबल असेल तर ती मुंबई 3 मध्ये. मुंबई 3 हे काय? मुंबई 3 मध्ये जर तुम्ही आज जमीन विकत घेताय तर तुम्हाला त्याचा किती बेनिफिट होणार आहे फ्युचरमध्ये. एखादा व्यक्ती जेव्हा प्लॉट घ्यायला जातो तेव्हा त्याची कोणत्या पद्धतीने फसवणूक होऊ शकते आणि ती फसवणुकीतून वाचण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, यासाठी आज सर आपल्याला आज पूर्ण गाईड करणार आहे. आणि मी इतकी गॅरंटी तुम्हाला देऊ शकतो की हा पॉडकास्ट संपतो तोपर्यंत तुमची जी मनातली इच्छा आहे ना की मला प्लॉट घ्यायचा आहे, ती अजून दुप्पट झालेली असेल, कारण तुमच्या समोर आज एक अतिशय योग्य व्यक्ती त्यासाठी बसलेला आहे. सर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. पहिल्यांदा चेतन सर तुमचं खूप खूप थँक्यू आणि तुमचं अभिनंदन याच्यासाठी की ॲक्च्युली आता आपण सोशल मीडियावरती बघतोय खूप सारे जे हिंदी भाषिक पॉडकास्ट जे आहेत ते रन होतात आहे, पण मराठीमध्ये आपल्याला थोडंसं ह्या गोष्टी कमी दिसतात. आणि तुम्ही महाराष्ट्राची किंवा मराठीची जी जन्मभूमी आम्ही बोलू शकतो पुणे, तिथून हे सगळं करताय, ही खूप मोठी गोष्ट आहे. खूप खूप धन्यवाद सर. तर आता जसं तुम्ही बोललात की मुंबई 3.0 असेल किंवा एक्झॅक्टली आम्ही काय करतो किंवा आम्ही कुठे जमिनी देतो किंवा आम्ही जमिनी कशा पद्धतीने सेल करतो, कारण जमीन हा थोडासा किचकट विषय आहे. त्याच्यामुळं प्रोफेशनल लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करताना ना खूप विचार करतात की इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे की नाही पाहिजे, आपल्याच्यानं ते झेपल का, आपल्या फसवणूक झाली तर आपल्याला दाद कोणी देईल का. बरोबर. अशा असंख्य अशा प्रश्नांनी सर्वसामान्य लोकांनी बेसिकली प्रत्येकाच्या मनात डाऊट असतो. टेन्शन. एक्झॅक्टली.
तर तो डाऊट जो आहे तो मी ज्यावेळेस आमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये बघितला. ऍक्च्युली मी तसा रिअल इस्टेट बॅकग्राऊंडमध्ये गेल्या 8-9 वर्षापासून आहेच. बरोबर. पण प्रोफेशनल रिअल इस्टेटमध्ये किंवा लँड डिलिंगमध्ये मी काम नाही केलं. माझं तसं बेसिक जो बॅकग्राऊंड होता तो रिअल इस्टेटच्या अगोदर मी ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये होतो. ओके. कॉर्पोरेट ट्रेनिंग किंवा स्टुडंट काउन्सिलिंगमध्ये आणि फायनान्शियल ॲडवायझरमध्ये किंवा फायनान्शियल प्लॅनिंग कशा पद्धतीने केले पाहिजे ह्या इंडस्ट्रीतून आमचा बेसिकली स्टार्टअप झाला होता. बरोबर. पण ज्यावेळेस जमिनींबद्दल मला बेसिकली म्हणजे आता फायनान्स म्हटलं की लँड मध्ये किंवा रिअल इस्टेटमध्ये पण फंडचे अलोकेशन्स आपण करायला सांगतोच लोकांना. बरोबर. ही एक चांगली इंडस्ट्री आहे म्हणून. करेक्ट. तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात आणि ते करत असताना ज्यावेळेस आम्ही बघायला गेलो की अटल सेतू बनतोय, नवी मुंबईमध्ये एअरपोर्ट बनतंय आणि आजूबाजूला ग्रोथ खूप मोठ्या लेवलला यायला लागलाय. तर मग मी थोडासा डीपमध्ये जाऊन स्टडी केला की या ठिकाणी जे इन्व्हेस्टमेंट लोक करतात आहे ते बेसिकली कोणत्या वर्गातून येतात आहे किंवा कोणत्या प्रकारची लोक आहेत. बरोबर. तर मला बऱ्यापैकी त्याच्यामध्ये सर कॉर्पोरेट इन्व्हेस्टर्स दिसले. कॉर्पोरेट इन्व्हेस्टर. येस, एक्झॅक्टली. म्हणजे खास करून बिल्डर लॉबीमध्ये किंवा बिल्डर लोकांना जे लोक लँड्स प्रोव्हाइड करतात अशी लोक. मग सर्वसामान्य माणूस हा नेहमी बिल्डरचा ग्राहकच का बनावा? बरोबर आहे. बिल्डरला तो आपला ग्राहक बनवू शकतो जर कच्च्या जमिनीमध्ये आणि की रॉ लँडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर. बरं. तर तो कॉन्सेप्ट माझ्या डोक्यामध्ये आला. त्यावेळेस तुम्ही मग ते स्टार्ट केलं. एक्झॅक्टली. रायझिंग क्राऊन ग्रुप. मग रायझिंग क्राऊन ग्रुप ज्यावेळेस आम्ही स्टार्ट केला की मग नवी मुंबईमध्ये आमचं बेलापूरला पहिलं ऑफिस होतं. छोट्याशा ऑफिसमधून आमचा स्टार्टअप होता. तर आम्ही बेसिकली आता काय होतं की जमीन म्हटलं की तिथली जी लोकल अथॉरिटी आहे ती खूप मॅटर करते. कारण आज मी जसं की मी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुका ज्याला की विठ्ठल भगवानांची नगरी म्हणलं जातं, दक्षिण काशी म्हणलं जातं, अशा एरियातून मी गावाकडलं शिक्षण, गावाकडलं लहानपण कंप्लीट झाल्यानंतर मी 2014-15 मुंबईला आलो. आणि अशा ठिकाणावर आल्याच्या नंतर आपण मुंबईसारख्या ठिकाणी जर जमिनीचे व्यवहार करतोय किंबहुना कुणीही जर तिथे जमिनीचे व्यवहार करायला गेलं तर तुम्हाला लोकल अथॉरिटी किंवा लोकल गाववाल्यांचा सपोर्ट खूप असणं गरजेचं आहे. बरोबर. सगळ्यात पहिल्यांदा मला ही गोष्ट सर क्लिक झाली. कारण मी जेव्हा ह्या बिझनेसमध्ये आलो आणि काही ठिकाणी तिथं जेव्हा व्हिजिट करायला गेलो त्यावेळेस मला कळालं की यार कुठेतरी हा एक गोष्ट खंत वाटत होती की इथल्या लोकल गाववाल्यांची आपल्याला खूप गरज आहे. आणि ती पण अशा गाववाल्यांची जे दूरदृष्टी ठेवतात, जे लोक लाईक माइंडेड आहेत, जे फ्युचरिस्टिक ग्रोथ वरती बिलीव्ह करतात, अशा लोकांबरोबर ते आपल्याला जोडणं जाणं गरजेचं होतं. आणि ते करत असताना मग आम्ही बऱ्याचशा कंपन्यांना बघत होतो की खूप सारे छोटे मोठे जे एजंट्स आहेत ते 2,000, 5,000, 10,000 रुपये पर गुंठ्यावरती त्यांना प्लॉट नेऊन देतात आणि बाबा त्याची गॅरंटी घेतात की बाबा हा ठीक आहे, हा जागेची खरेदी होईपर्यंत साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणून. बरोबर. पण खरेदी झाल्याच्या नंतर काय? करेक्ट. हा पण महत्वाचा मुद्दा येतो. किंवा फ्युचरिस्टिक ग्रोथ ज्या इन्व्हेस्टरला पाहिजे आहे त्याचं काय, त्याची हँड होल्डिंग कोण करणार? कारण सगळ्यात महत्वाचा तोच विषय. फ्लॅट घेतला, शॉप घेतला तर तुम्ही लगेच पोझिशन घ्याल, तिथे राहायला जाल किंवा त्याला रेंट आउट करा. त्याच्यावरती गव्हर्नमेंटने आता रेरा आणलेला आहे, रूल रेग्युलेशन्स खूप आहेत. पण रॉ जमिनीवर काही नाही आहे. एक्झॅक्टली तेवढे रूल रेग्युलेशन्स नाहीये. तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मग मी काय केलं सर, तिथले जे 2 गाववाले आहेत तर आमच्या ऑफिसमध्ये किंवा आमच्या कंपनीमध्ये त्यांना जय विरूची जोडी म्हणलं जातं. म्हणजे माझे पार्टनर संदीप पाटील साहेब आणि सुमित पाटील साहेब, तर त्या लोकांना आम्ही बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये घेतलं आणि आम्हाला तिथून खरं ऍक्च्युली सपोर्ट खूप मोठा झाला ग्राउंड लेवल. बरोबर. येस सर. येस. तर एक आपण सांगितलं जर्नी की कशी कंपनी स्टार्ट झाली किंवा गाववाले लोक किती आपल्याला महत्वाचे असतात आणि म्हणजे त्यांचं प्रेमच मिळालं आपल्याला एक प्रकारे बघायला. सर आता सुरुवातीला जर आपल्या ऑडियन्सला समजण्यासाठी मुंबई 1 काय आहे, मुंबई 2 काय आणि मुंबई 3 काय, मला पहिले ते सांगा. हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे सर. कारण ज्यावेळेस मी सोशल मीडियावरती खूप सारे पॉडकास्ट किंवा व्हिडिओज सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सला बघत असतोय मुंबई 3.0ची परिभाषा सांगताना, तर कधी कधी खूप हसायला येतं. कारण मी काय ऑब्झर्व केलं सर की प्रत्येक जण आज मार्केटमध्ये प्रत्येकाच्या सोयीनुसार मुंबई 3.0ची परिभाषा किंवा त्याची जी व्याख्या आहे तो बनवतोय. म्हणजे जे लोक उरणमध्ये काम करतात आहे, जो की MMRDAचा आता एरिया आहे, MMRDAने तिथे ॲक्विजिशन केलेलं आहे, तर काही लोक फक्त त्यालाच मुंबई 3.0 समजतात आहे, जो की अटल सेतूचा सबब येतो. बरोबर. काही लोक जी नैना इन्फ्लुएन्स एरिया आहे, ज्याला आपण नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाईड एरिया बोलतो, ज्याला नैना बोलतो ले लँग्वेजमध्ये, तर नैनामध्ये बेसिकली काही लोक त्याला फक्त थर्ड मुंबई म्हणून विकतात आहे. आणि जे लोक इथे दोन्ही काम करत नाहीत तर ते लोक कुठेतरी चौक फाटा किंवा जे हिरानंदनीचे जे सोसायटी आहे मोठी आपल्याला पुणा मुंबई ओल्ड एक्सप्रेसवेवरती बघायला मिळते, बरोबर, किंवा त्या एरियाला मुंबई 3.0 म्हणून बोलतात कन्सिडर. पण जर आपण थोडंसं स्टार्टिंग पासून आतापर्यंत जर आपण बघायला गेलो तर मुंबई म्हणजे काय, म्हणजे मुंबई 1 1.0 आपण त्याला बोलू, तर ते सगळ्यांना लक्षात राहील
अशा भाषेत सांगायचं म्हटलं तर आपण थोडंसं बॉलिवूड इंडस्ट्रीला अंडरस्टँड करू बरं. की 1960 हा. 1960ला जो हिरो मानला जायचा किंवा ज्याचा खूप मोठा फॅन फॉलोइंग होता 1960-1970, ज्यांनी कुठेतरी स्वप्न नगरीमध्ये पाऊल ठेवलं आणि स्वतःचं करिअर बिल्ड करायची उमेद घेऊन मुंबईला आले, असे म्हणजे द ग्रेट अमिताभ बच्चन साहेब. बरोबर. बरोबर. तर त्यांच्या वेळीची मुंबई म्हणजे मुंबई वन. ते कुठे मग ते? ती साऊथ मुंबई आपण ज्याला म्हणतो, जो नरिमन पॉइंट आहे, बरोबर जो बरोबर बँड्रा, वर्ली, हा. हे जो मेन एरिया आहे, बरोबर. हा झाला मुंबई वन. करेक्ट. पण त्याच्यानंतर काय, त्यावेळची मुंबईची जी पॉप्युलेशन होती ती पण खूप लिमिटेड होती sir. हो. बरोबर की नाही. पण हळूहळू काय झालं, मुंबईमध्ये मायग्रेशन वाढायला लागलं आणि परत त्याला एक नवीन स्टारची एंट्री, नवीन स्वप्नांबरोबर ती मुंबईमध्ये झाले, ते म्हणजे द किंग खान, मिस्टर शाहरुख खान. हा. एक्झॅक्टली. बरोबर. ही आहे 1990-1990ची मुंबई. बरोबर. तो त्यावेळी ज्यावेळेस मुंबई एक्सपांड व्हायला लागली, तर त्या एक्सपान्शन मध्ये खास करून नवी मुंबईचा सगळ्यात मोठा हातखंड आहे, ज्याला आपण म्हणजे सिडकोची स्थापना 1980ला झाली. आणि सिडकोने काय केलं की जे ऍग्रिकल्चर लँड आहेत किंवा ज्या वसाड पडलेल्या जमिनी होत्या, कारण नवी मुंबई जर बघायला गेला किंवा मुंबईच्या आजूबाजूला सगळा खाडीचा एरिया होता, जिथे खास करून खूप जास्त शेती पण होत नव्हती, काही ठिकाणी मिठागरं होती. तर अशा जागांना मुंबई 2.0 मध्ये कॅल्क्युलेट केलं जातं, जसं की नवी मुंबई, ठाणे, बोरिवली, हा जो कल्याण वगैरे. कल्याण वगैरे. हा. कल्याण तर थोडासा ऍक्च्युली आउटस्कर्टचाच पार्ट होता 90 शतकामध्ये, पण बरोबर. पण ठाणे कुठेतरी मुंबईला कनेक्ट व्हायला लागलं होतं हा. ट्रेनच्या माध्यमातून, लोकल ट्रेनच्या माध्यमातून वगैरे. किंवा आपण बोरिवली, ज्यावेळेस हिरानंदने मुंबई 2.0 मध्ये पण खूप मोठा प्रोजेक्ट लॉन्च केला होता, ज्याला आपण पवई हिरानंद. पवई हिरानंद खूप भारी project. हा, त्यावेळेस म्हणजे लोकांना वाटायचं यार कुठे जंगलात आम्ही घर घेतोय की काय. पण सर आज मुंबई हिरानंदनी, पवई हिरानंदनीमध्ये राहणं म्हणजे लोकांसाठी प्राईड आहे. Right. खरं. बरोबर. पण त्यावेळेस लोकांना वाटायचं हा कुठे जंगलात राहतो. तर ती झाली सर मुंबई 2.0. आणि आज म्हणजे 2008-9ला नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचा प्लॅनिंग केला गेला आणि 2014ला त्याचं भूमिपूजन झालं. मग आता एअरपोर्ट ज्यावेळेस बनणार, तर एअरपोर्टच्या सबबमध्ये स्टँडर्ड शहर बांधणं पण गरजेचं आहे. बरोबर. कारण नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या सबबमध्ये नवी मुंबई आणि कुठेतरी पनवेल महानगरपालिका डेव्हलप पार्ट आहे. पण त्या एअरपोर्टच्या आजूबाजूला जे की जवळपास 25 किलोमीटरचा जर आपण रेडियस पकडला, तर मोर दॅन 200+ विलेजेस आहेत सर, जे अजूनही ग्रामपंचायत आहेत, अजूनही वाड्या आहेत, आणि त्याच्यामुळे अजूनही तिथे कच्चे रोड किंवा साधे रोड आहेत आणि डेव्हलपमेंट नाही. पण जर गव्हर्नमेंटने जर त्याच्यावरती प्लॅनिंग नसता केला, म्हणजे हा माझा दृष्टिकोन आहे, बरोबर. तर कदाचित ते ऑड इव्हन डेव्हलपमेंट चालू झाली असती. कारण लोकांनी कलेक्टर परमिशन नुसार प्लॅन पास करून घेऊन डेव्हलपमेंटला स्टार्ट पण केली असती. कारण एअरपोर्ट येतंय, मग ह्याच्या नावाखाली खूप साऱ्या बिल्डर्सने घरं विकायला, आता ऑलरेडी नवी मुंबईमध्ये तेच मार्केट बूमिंगला आहे. बरोबर. एअरपोर्टमुळे मार्केट उठलेला आहे. हो. आजपासून 10 वर्षापूर्वी 20,000 रुपयामध्ये जो रेंटनं घर मिळत होता, तो आज 1 लाख रुपये रेंटवर. काय सांगताय सर, इतका फरक पडला? इतका फरक पडला, म्हणजे 5x रेंटल इन्कम वाढलेला आहे, हे मी सांगू शकतो. बरोबर आहे. येस सर. म्हणजे गेल्या 10 ते 15 वर्ष हा. हा खूप मोठा फरक आहे. एक्झॅक्टली. अशा ठिकाणी ज्यावेळेस आपण बघतो की मग हे जे गावं आहेत, हे मग ह्या गावांना एका अथॉरिटीच्या अंडर ठेवून डेव्हलप करणं थोडंसं मुश्किल होतं. म्हणून गव्हर्नमेंटने काय केलं, जसं की जुनी संस्था जी सिडको आहे, जी शहर प्लॅनिंग मध्ये, टाउन प्लॅनिंग मध्ये काम करते, त्यांनी एक त्यांची सिस्टम मॅनेजमेंट किंवा सिस्टर कन्सर्न मॅनेजमेंट आपण बोलू शकतो, त्यांनी बनवली. त्याला नाव गेलं नैना. आणि नैना यांनी त्यावेळेस जवळपास 200 विलेजेसला नोटिफाईड केलं होतं. ओके. बट सिडकोकडे आता जे काम आहे, जो लोड आहे, ते बघता त्यांना तेवढा वर्कलोड ते मॅनेज करू शकतील याची गॅरंटी नव्हती. त्याच्यामुळे त्यात बरेचशा परीक्षेला बदलाव पण केले गेले. म्हणून आता नैनाकडे TPS1 ते TPS12 पर्यंतची प्लॅनिंग प्रोव्हिजन तयार आहे. त्यांच्याकडे 100च्या आसपासची विलेजेस प्लॅनिंग मध्ये आहेत, ते पनवेल तालुक्यातले आहेत. नैना हा फक्त पनवेल तालुक्यापुरताच लिमिटेड आहे. आता पहिला नैना पेन मध्ये पण टाकला होता. पेन स्मार्ट सिटी, नैना स्मार्ट सिटी बनणार होती, बरोबर, जी आता MMRD मध्ये मर्ज केली. आणि जो पहिला खोपटा टाउनशिप म्हणून डिक्लेअर केल्या गेलेला, जी 32 गाव होती उरणची, जी अटल सेतू पासून कनेक्टेड आहेत किंवा पेटी पोर्ट पासून कनेक्टेड आहे, ती खोपटा टाउनशिप सिडकोकडे होती, ती आता हँडओव्हर केली गेली आहे MMRDA कडे. बरोबर. मग MMRDने काय केलं की MMRDA कडे पण मुंबईचा ऑलरेडी लोड आहे. BKC सारखा बेस्ट एक्झाम्पल त्यांनी जो प्लॅन केलाय तो लाजवाब आहे. म्हणजे तुम्ही BKC मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इंडियामध्ये असलेला फील नाही होत, कारण तशा काचेच्या बिल्डिंग, तसे रोड, तसं आजूबाजूचं एटमॉस्फिअर तो आहे, लाजवाब आहे. तर त्या मॅनेजमेंटने पण काय केलं सर, मग एक त्यांची सिस्टर कन्सर्न मॅनेजमेंट कंपनी, ज्याला आपण NTDA बोलतो, न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी, ती स्थापन केली 2024ला. आणि त्याच्या माध्यमातून
खोपटा टाउनशिपमध्ये जी 32 गावं होती सॉरी, आणि जी नैना पेन स्मार्ट सिटी जी होती त्यातली काही गावं आणि पनवेल तालुक्यातले 7-8 गावं आहेत, असं मिळून 124 गावांची ही KSC न्यू टाउन हा प्रोजेक्ट लॉन्च केला MMRDA. बरं. KSC न्यू टाउन याने की कराळा, साई, चिरनेर हे 3 गाव आहेत. जसं BKC तसं KSC न्यू टाउन हा त्याने एक प्रोजेक्ट लॉन्च केला. आणि माझ्या अंदाजे आता मुंबई 3.0 ची ऍक्च्युली परिभाषा त्याला बोललं जाऊ आपण, की जिथे ऍक्च्युली टाउन प्लॅनिंग आहे, म्हणजे जिथे शहरांची निर्मिती गव्हर्नमेंटच्या माध्यमातून केली जाणार आहे, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट स्वतःचे अम्युनिटीज डेव्हलप करणार आहे, म्हणजे स्कूल, कॉलेज, गार्डन, हॉस्पिटल, ह्या सगळ्या रोड प्रॉपर प्लॉट, तुम्हाला शेत जमिनीचा प्लॉट तुमच्याकडे टेकओव्हर करून त्याच्या बदल्यामध्ये तिथल्या शेतकऱ्यांना प्रॉपर डेव्हलप प्लॉट हँडओव्हर करण्याची जी प्रोसिजर आहे ही खास करून नैना आणि MMRD मध्ये होणार आहे. बरोबर. तर माझ्या दृष्टिकोनातून हा जो सबब आहे हा तिसरी मुंबई किंवा 3.0 ला आपण कॅल्क्युलेट करू शकतो. मुंबई 3 मध्ये कोणकोणते गावं येतात? आता एवढे 240 गावं तर सांगणं शक्य नाहीये. डेफिनेटली नाही. इम्पॉर्टंट म्हणजे जे लोकांना नोन असे गाव आहे सर, ते तुम्ही सांगा. कारण आपला जो पॉडकास्ट आहे हा नागपूरमधूनही कोणी बघतंय, कोणी जळगावमधून बघतंय, कोणी कोल्हापूर, कोणी कोकण किंवा कुठूनही बघताय. आता मी मुंबईतलेच लोक बघत असतील की ज्यांना माहिती मुंबई 3 काय, तर त्यातले चांगले चांगले गावं सांगा सर. बघा सर, आता बघायला गेलं ना तर आपण सुरुवात करूयात साऊथ मुंबई पासून. बरं, साऊथ मुंबई मधून तुम्ही नवी मुंबईला किंवा तिसऱ्या मुंबईला जो कनेक्ट करण्याचा आज इंडियातला सगळ्यात लॉंगेस्ट सीलिंग ज्याला म्हणलं जातं, जो की अटल सेतू आहे. तर अटल सेतू जिथे लँड करतो ते चिर्ले गाव आहे सर. चिर्ले गाव. हा, म्हणून त्या जंक्शनला पण जिथे अटल सेतू पूर्ण 100% जो की 21 समथिंग किलोमीटरचा जो आहे तो 8 किलोमीटरचा जिथे एंड होतो तो चिर्ले गावामध्ये होतो. म्हणून त्या ज्या जंक्शनला नाव दिले गेले चिर्ले जंक्शन. तर चिर्ले जंक्शन हे उरण तालुक्यामध्ये येतं बेसिकली. उरण तालुका. येस सर. तर उरण तालुक्यातली जर आपण महत्वाची गावं बघितली तर खास करून बेलापूर पासून आपण एअरपोर्टला ज्यावेळेस येतो तर आपल्याला एका साईडला एअरपोर्ट दिसतं, एका साईडला आपल्याला उल्वे दिसतं. बरोबर आहे. तर उल्व्यापासून तुम्ही टुवर्ड उरण पर्यंत जाता तर तिथे NH348A आणि NH348B असे 2 हायवे आहेत. पहिले म्हणजे इंडियातले सगळ्यात स्मॉलेस्ट नॅशनल हायवे पण म्हणू शकतो आपण. बरोबर. कारण ते पनवेल पासून उरणपर्यंत जातात. एक्झॅक्टली. कारण ते दुसऱ्या तिथे संपून जातात. बरं, कारण ते NH4 चे किंवा NH66 चे एक्सटेन्शन रोड आहेत ते, त्याच्यामुळे ते छोटे रोड आहेत. बरोबर. पण रोड मोठा आहे, 12 लेनचे रोड आहेत ते. म्हणजे 4x4 चा हायवे आहे, 2x2 ची सर्व्हिस रोड आहे, त्यामुळे ते रोड मोठे आहेत, पण किलोमीटर वाईज बघितलं तर छोट आहे. तर त्या एअरपोर्टला किंवा त्या हायवेला लागून जर एक साईडची पूर्ण डेव्हलपमेंट तुम्ही उरणपर्यंत बघितली, JNPT पोर्ट किंवा उरणपर्यंत, बरोबर, ज्याला आपण उल्व्यापासून ते द्रोणागिरी पर्यंत बोलतो. आता द्रोणागिरी नोड पण बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे जे मुंबईमध्ये राहतात. तर हा पूर्ण एरिया जो आहे हा सिडकोच्या डेव्हलपमेंट पार्ट आहे, जिथे आता एका सर्वसामान्य व्यक्तीला जमिनीमध्ये पैसे टाकण्यामध्ये आता काही समंजसपणा नाही, कारण ती इन्व्हेस्टमेंट पकलेली आहे आता. म्हणजे तिथे कोणी पैसे टाकावेत ज्याला तर रेडी टू कन्स्ट्रक्शन जागा पाहिजे, त्याच लोकांनी तिथे पैसे टाकावे. पण त्याच्याच उर्वरित अपोजिट पार्ट बघितला, जी की अजून सर्व गावं जी आहेत हे एमटी आहेत किंवा अजून तिथे डेव्हलपमेंट डिक्लाइन नाही. आता चिर्ले जंक्शनच्या आजूबाजूची काही गाव ऑलरेडी सिडकोने नोटिफाईड करून ठेवलेले आहेत, त्याचे 22.5% प्लॉट पण द्यायला चालू केलेले आहे. पण जिथे सिडकोची ॲक्विजिशन संपती तिथून खास करून MMRDची ॲक्विजिशन चालू होती. आणि MMRDची ॲक्विजिशन जिथून चालू होती त्यातलं पहिलं गाव ते म्हणजे विंधणे. आणि माझे जे पार्टनर्स आहेत संदीप पाटील व सुमित पाटील साहेब, हे दोघं पण विंधण्यातले. बरं. तर हे पहिलं गाव, बरोबर, जिथून एक रेल्वे स्टेशन पण कनेक्टिव्हिटीमध्ये आहे, म्हणजे त्याला ट्रान्स हार्बर लाईन म्हणलं जातं, जी की बेलापूर आणि नेरूळ पासून स्टार्ट होते आणि ती उरणपर्यंत संपते. 8 ते 9 स्टेशन आहेत ह्याच्यामध्ये पूर्ण, जे आपल्या एअरपोर्टला पण कनेक्ट करतात, उल्व्याला कनेक्ट करतात. अटल सेतूच्या आजूबाजूला एक स्टेशन आहे. आणि आपण जिथं काम करतो त्याला पहिलं नाव रांजणपाडा रेल्वे स्टेशन होतं, आता त्याला शेमतिखा रेल्वे स्टेशन नाव हे घोषित केलेलं आहे. तर त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे मध्ये हायवे आहे, एका साईडला स्टेशन आहे आणि दुसऱ्या साईडला जो तुमचा मुंबई 3.0 चा जो MMRDचा रिजन आहे तो स्टार्ट होतो. तर तिथे मग हा जो आता आम्ही खास करून जे काम करतोय, आमच्या कामाची स्ट्रॅटेजी काय बघा, की मुंबई 3.0 मध्ये 124 विलेजेस आहेत. त्या 124 विलेजेस मधले 32 विलेजेस जे आहेत, जी सिडकोमध्ये सिडकोमध्ये होती पहिली, खोपटा टाउनशिपमध्ये, बरोबर, त्याला आता MMRDनं U2 झोन डिक्लेअर केलेला आहे. पहिला अग्रिकल्चर झोन होता, आता त्याला कन्व्हर्जन करून U2 मध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. इनफॅक्ट मी तिथलं सर्टिफिकेट पण काढून बघितलं की फक्त डिक्लेअरच केलाय की सर्टिफिकेट पण आहे ऑलरेडी. ऑलरेडी आहे. खूप सारे लोक ज्यावेळेस ऑफिसला व्हिजिट करतात मी त्यांना ते दाखवतो. बरोबर आहे. तर ते U2 झोन जो आहे ना तो 32 गावांचा आहे सर. नियर अबाउट माझ्या अंदाजे तिथे 23,000 एकरच्या आसपासची जमीन असावी U2 झोन मध्ये. आणि त्याच्यामध्ये आता आम्ही कुठे काम करतो की मुंबईला अजून एक मोठी कनेक्टिव्हिटी मिळते
जे की येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये पब्लिक सेवेमध्ये अवेलेबल होणार आहे, तो की विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर. ओके. कदाचित खूप सारे लोक त्याबद्दल ऐकून असतील. बरोबर. जो की पूर्ण मुंबईचा 7th लेअर ऑफ रिंग रोड म्हणला जातं, की पूर्ण मुंबई सबब मधून तो काय करतोय, मुंबईमध्ये कनेक्ट होणाऱ्या सगळ्या नॅशनल हायवेजला मुंबईच्या बाहेर तो कनेक्ट करतोय. ओके. तो एक पद्धतीचा बायपास पण आहे आणि एक पद्धतीचा नवीन ग्रोथ पण आहे. बरोबर. कारण जो ज्या एरियातून तो जाणार, तो ऍक्सेस रोड आहे, तो एरियामध्ये नवीन डेव्हलपमेंट येणार. बरोबर. कारण बाहेरून येणारी जी काही लोक आहेत, जशी नाशिकवरून, गुजरातवरून, इकडून बेंगलोरवरून, गोव्यावरून, तर या सगळ्या लोकांना तो मुंबईच्या बाहेर किंवा सबब एरियामध्ये कनेक्ट करतोय. त्याच्यामुळे बरेचसं जे अनवॉन्टेड ट्रॅफिक जे मुंबईमध्ये येणार होतं ते बाहेरच्या बाहेर बायपास. बरोबर. तर तो जो कॉरिडॉर आहे, जो जिथून विंधण्यामध्ये एंट्री करतो, ही पहिली ग्रामपंचायत, आणि येलो झोन मध्ये कलंबुसरी या गावातून तो एक्झिट करतो. मग मध्ये 4 ग्रामपंचायत येतात. गृह ग्रामपंचायत, विंधेरी ग्रामपंचायत येते, त्याच्यानंतर चिखली भूम ग्रामपंचायत येते आणि भूम ग्रामपंचायत म्हणजे ती ग्रुप ग्रामपंचायत. बरोबर. त्याच्यानंतर चिरनेर ग्रामपंचायत येते आणि त्याच्यानंतर कळंबुसरी ग्रामपंचायत. बरोबर. कळंबुसरीच्या नंतर तिथे डोंगर लागतो, जो काही फॉरेस्ट झोन आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर तो येलो झोन संपतो. तर आम्ही जे काम चालू केलं सर, त्यावेळेस मी ह्या गोष्टींचा जेव्हा अंदाज घेतला, तर मी विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरला लागून 5.5-6 किलोमीटरचा जो ट्रॅव्हल डिस्टन्स आहे, त्याच्या बोथ साईडला 1 किलोमीटरच्या आतमध्ये ज्या जागा आहेत, आम्ही त्याच गावांवरती त्याच जमिनीवरती फोकस केला. आणि जे तुम्ही आता सांगितलं की आपण 200-250 एकर जागा सुरुवातीला आपण अक्वायर केली, त्यापैकी जवळपास 100 ते 110 एकर जागा याच आपण 5.5 किलोमीटरमध्ये अक्वायर करून आपल्या इन्व्हेस्टर्सला सक्सेसफुली डिलिव्हर करून केलं. त्याची प्रॉपर पोल मार्किंग करून बोर्ड लावून त्यांच्या ताब्यामध्ये दिली आणि त्यांना हे प्रॉमिस पण करतोय आपण, ही जागा डेव्हलपला जाईपर्यंत ह्या जागेची जबाबदारी आमची. येस सर. पनवेल येतं का मुंबई 3 मध्ये? 100% येतं सर. ओके. पनवेल, मी जसं तुम्हाला थोड्या वेळापूर्वी बोललो की नैना जो रिजन आहे पूर्ण, हा पनवेल तालुक्यात काम करतोय. बरोबर. आता पनवेल प्रॉपर महानगरपालिका आहे सर, ती नैनामध्ये किंवा मुंबई 3.0 मध्ये कॅल्क्युलेट केली जात नाही. पनवेल तालुक्यातली जी गावं आहेत, जो पळसफा फाटा आहे, जिथून गोव्याला आणि पुण्याला रोड जातो, ओल्ड पुणा मुंबई हायवे आणि गोवा हायवे जिथे एकत्र येतो, त्याला पळसफा फाटे म्हणलं जातं. ओके. तर पळसफा फाट्यापासून टुवर्ड आपण पुणे हायवेवरती पकडू शकतो किंवा टुवर्ड गोवा हायवेवरती, आणि उर्वरित पनवेलचा जो सबबचा एरिया आहे, त्यातली बरीचशी अशी गाव आहे. त्यात पलसपे गाव हा मेजर गाव आहे. ओके. की ज्या ठिकाणी आता म्हणजे डेव्हलपमेंट लवकरच स्टार्ट होईल किंवा तिथे डिमांड क्रिएट होईल. कारण पलसपा फाट्यापाशी जो टीपीएस बनतोय ना, तो सर्वात एअरपोर्ट पासूनचा जवळचा टीपीएस आहे. त्याच्यामुळे तो एक मेजर गाव आहे पनवेल तालुक्यातलं. आणि जर तुम्ही उरण तालुक्यात गेला तर MMRDचा रिजन जिथून स्टार्ट होतो तो म्हणजे विंधणे ग्रामपंचायत. तर हे तिथलं मेन गाव आहे. आणि विंधणे ग्रामपंचायत पासून मग आपण तिथं बघू शकतो चिखली भूम, चिरनेर, कलंबुसरे हे मेजर गाव राहणार आहेत, कारण त्या एरियातल्या मेजर कनेक्टिव्हिटीला ते कनेक्टेड असणार आहे. आपण पनवेल मधलं जे गाव सांगितलं तिथे आपण काम करतोय का सर? 100% सर. ऍक्च्युली आता कसं आहे, मी 2 प्रकारचं काम करतो सर. एक तर जिथे मला डेडिकेटेडली माझं काम आहे, ज्याला आपण डिस्ट्रिक्ट 40 म्हणतो किंवा आमचा तिथे एक्सपर्टी आहे, ते म्हणजे MMRD रिजन उरण. बरोबर. आता मी तुम्हाला ह्याच्या 4 ग्रामपंचायत मध्ये आपण जिथं काम करतोय, जो की विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरला कनेक्टेड आहे. हो, राईट. बरोबर. तर तिथला आपला मेन जिथे आपण रिटेलमध्ये पण काम करतो. रिटेल म्हणजे काय थोडं सांगायचं, तसं बघा, लँड फ्रॅगमेंटेशन लॉ महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे सर्वसामान्य लोक, जसे की आता उरण तालुक्यामध्ये किंवा आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये 16 गुंठ्याच्या पेक्षा कमी जागा खरेदी नाही करू शकत. तर त्याच्यामुळे आपण काय करतो मग, की ग्रुप 7-12 की बाबा माझी एकट्याची कॅपॅसिटी नाहीये, पण जर माझे मित्र आणि माझे काही रिलेटिव्ह मिळून मी एक 20 गुंठ जागा घेऊ शकतो, तर ते ग्रुप बनवण्यासाठी आपण मदत करतो. किंवा तुमच्याकडे ग्रुप बनवू शकत नसेल तर माझ्याकडे असे काही लोक इंटरेस्टेड असतात जे गुंठा, 2 गुंठा, 3 गुंठा घेऊ शकतात. तर अशा लोकांचा आपण ग्रुप बनवून त्यांना तो 7-12 सामायिक क्षेत्रामध्ये खरेदी करून देतो. 16 गुंठे. ओके. एक्झॅक्ट. मग ते 10 लोकांनी घेतलं तर मग ते तेवढं डिवाइड होईल. 1.6 ते 10 लोक डिवाइड करतील. एक्झॅक्ट. ओके. तर त्याच्यामुळे मग आपण तिथं काय काम करतो, तर ते झालं, आपण मेजरली तिथं काम करतो. बरोबर आहे. त्याच्या व्यतिरिक्त मग आपल्याकडे काही रिक्वायरमेंट्स येतात, कारण आपला चॅनल खूप मोठा आहे, तर वेगवेगळ्या चॅनल मधून वेगवेगळ्या रिक्वायरमेंट येतात. तर मग आपण नैनामध्ये पण मग अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट, कुणाला 20 गुंठे 30 गुंठे कच्ची जमीन पाहिजे, त्याचा ऑलरेडी समथिंग जो प्लॉट आहे तो अलाउटेड झालेला आहे, कारण नैनामध्ये 60-40चा रेशो आहे. बरोबर. जर तुम्ही आज 20 गुंठ जागा खरेदी केली तर ती कच्ची जमीन आहे, ज्याला प्रॉपर रोड नाही, ज्याला कुठली डेव्हलपमेंट नाही, पण त्या जागेच्या बदल्यामध्ये तिथे जेव्हा टाउन प्लॅनिंग आता काम चालू केलेलं आहे, तर टाउन प्लॅनिंग काय करणार, तुम्हाला 40% डेव्हलप भूखंड अलॉटमेंट करून देणार, ज्याला प्लॉट म्हणतो आपण थोडक्यात. आता 7-12 आहे किंवा सर्वे नंबर आहे, परत प्लॉट नंबर पडणार आहे त्याला. ओके. तर तो पडतो, तर त्याचा लेआउट ऑलरेडी आता तयार झालेला आहे. तर तुम्ही 7-12 काढून त्याच्या बदल्यामध्ये कोणता प्लॉट मला मिळणार आहे, तो किती मीटर रोडवरून जाणार आहे, तो आपल्याला ऑलरेडी कळू शकतो.
हा एक रिजन आहे. तर आपण तिथे रिक्वायरमेंट करतो, काम करतो. एक्झॅक्टली. पण तिथला पण विषय कसा आहे माहिती आहे सर, आता ऑलरेडी तिथली डेव्हलपमेंट प्लॅनिंग अथॉरिटी ऑलरेडी पुढे प्रोग्रेसिव्ह गेल्यामुळे कुठली रेट आता ऑलरेडी खूप हाईप झालेली आहे. त्यामुळे तिथे आज एंट्री लेवल नाही, ते आज मिड लेवल आहे. म्हणजे मिड टर्म इन्व्हेस्टमेंट आपण ज्याला म्हणतो की बाबा आज पैसे लावा 2-3-4 वर्षामध्ये मला बऱ्यापैकी ग्रोथ मिळेल, मी एक्झिट होईल. तर अशा इन्व्हेस्टरसाठी ते योग्य आहे. बेस्ट आहे. पण जे लोक 5-7-10 वर्षासाठी होल्डिंग कॅपॅसिटी ठेवतात आहे, पण त्यांना ड्रास्टिक डेव्हलपमेंट पाहिजे किंवा अप्रिशिएशन पाहिजे मोठ्या लेवलला, बरोबर. तर त्यांच्यासाठी उरण म्हणजे MMRD रिजन खूप बेस्ट राहणार. येस सर. कारण सर उरणला जर आपण कन्सिडर केलं तर एअरपोर्ट पण जवळ आहे, हा त्याच्यानंतर अटल सेतू पण जवळ येतो. एक्झॅक्ट. तर एअरपोर्ट ज्या एरियात आपण काम करतोय तिथून एअरपोर्ट किती किलोमीटर जात असं? बघा सर, खास करून आजच्या डेटला जे रोड आहेत, काही रोड आता नवीन बनलेले आहेत, काही रोड भविष्यामध्ये बनणार आहेत. करेक्ट. जर आता सध्याच्या सिच्युएशननुसार जर बघितलं तर मी माझ्या ज्या साईड व्हिजिट जातात, मी त्यांना जाणून बुजून सांगतो की तुम्ही जेव्हा एअरपोर्टच्या गेटवरून निघाल त्यावेळेस टाइम लावा. म्हणजे तुम्ही जी जागा घेताय की एअरपोर्ट पासून आज किती किलोमीटरवरती आहे किंवा किती टाइमावरती ती बघायला, बरोबर. तर हार्डली सर 15 मिनिटाच्या डिस्टन्सवरती, यानी की 9 किलोमीटर पासून आपण काम स्टार्ट करतो एअरपोर्ट पासून. अरे बापरे. येस सर. म्हणजे जिथे लोकांना आज तिथं जमीन मिळते की जिथे जर त्यांनी आज जमीन घेतली तर एअरपोर्ट जस्ट एक 15 मिनिटांच्या डिस्टन्सवर आहे. घरातून निघाला की तुम्ही घरातून वेब चेक इन करून निघालात, तुम्ही डायरेक्टली तुम्ही फ्लॅट पकडायला जाऊ शकता अशा डिस्टन्स. इंटरेस्टिंग आहे. येस सर, आता आपण जी जमीन देतोय लोकांना मुंबई 3 मध्ये, आपण मुंबई 3 बद्दलच्या अजून का चांगल्या गोष्टी कोणकोणत्या त्याकडे तर येणारच आहे, डेफिनेट. बट आपण ज्या जमिनीबद्दल बोलतोय सर ती NA प्लॉट्स आहे की ऍग्रिकल्चरल लँड आहे? पहिला तर मी तुम्हाला NA प्लॉट आणि ऍग्रिकल्चर प्लॉट हा कॉन्सेप्ट थोडा सगळ्यांना माहिती आहे. नाही सर, लोकांना ना ऍक्च्युअल बेसिक माहितीच नाही याचं. राईट. हे फक्त ऐकलंय लोकांनी NA ऍग्रिकल्चरल, जे लोक ऍक्च्युअली काम करतात त्यांना नीट माहिती असतं, बट तुम्ही ऍज अ रिअल इस्टेट एक्सपर्ट, लँड एक्सपर्ट, तुम्ही लोकांना असते सांग. येस सर. बघा, आता NA जागा, मी स्वतः तर NA मध्ये काम करत नाही, माझ्याकडे बऱ्याचशा इन्क्वायरी येतात, पण माझ्या मते किंवा माझा माइंडसेट जो आहे हा NA जागा ज्या इन्व्हेस्टमेंट करणारी जी काही लोक आहेत हे सर्वसामान्य लोक नाहीत. म्हणजे जसं की आता आपल्या मुंबई सबअबमध्ये हिरानंदनी किंवा अभिनंदन लोधा यांनी बरेचसे मोठे प्रोजेक्ट लॉन्च केलेले आहेत, किंवा वाधवा YCT आहे. तर ज्या ठिकाणी 1 ते 1.5 करोड रुपयाची तुम्हाला NA लँड परचेस करता तुम्ही, तो जो क्राऊड आहे तो महिन्याला 1-2 लाख रुपये कमवणारा तर नाहीये. बरं, महिन्याला 1-2 लाख रुपये कमवणारा क्राऊड विकेंडला एवढा रिलॅक्स त्या घरामध्ये जाऊन राहू शकत नाही, कारण त्याची EMI भरायचे त्याला. एक्झॅक्टली. तर तो क्राऊड कोणासाठी आहे सर? जो अल्ट्रा रिच आहे, ज्याला आपण HNI किंवा अल्ट्रा HNI क्लायंट्स बोलतो, ज्यांचे हाय नेटवर्थ आहे, म्हणजे 50-100 कोटीपेक्षा जास्त असेट आहे, ज्यांना 1-2 कोटी रुपये एन्जॉयमेंटसाठी कुठेतरी इन्व्हेस्टमेंट म्हणू शकत नाही आपण, टाकायचे आहेत आणि तिथे जाऊन त्याला उपभोगायचंय, म्हणजे एन्जॉय करायची ती प्रॉपर्टी, तर त्यांच्यासाठी तो NA लेआउट चांगला ठरेल. पण ज्या लोकांना फायनान्शियल ग्रोथ पाहिजे त्यांच्यासाठी NA लँड नाहीये. त्या पाठीमागचं रिझन सांगतो सर तुम्हाला. आज बघा, मुंबई सबअबमध्ये जर तुम्ही बघायला गेला एक 25-30 किलोमीटरच्या डिस्टन्समध्ये, तर हार्डली तुम्हाला 2-3 लाख, 4 लाख, 5 लाख रुपये गुंठ्याने ज्या कच्च्या जमिनी लोकांनी परचेस केल्या होत्या किंवा बिल्डर्सने परचेस केल्या होत्या, आज त्याच जागा ते 50 लाख रुपये, 70 लाख रुपये गुंठ्याने विकतात आहे. म्हणजे ऑलरेडी त्याचा 10x ग्रोथ त्यांनी स्वतः केलेला आहे गेल्या 2-4-5 वर्षात. ऍग्रिकल्चरल लँड बद्दल इतकी ग्रोथ झाली आहे त्या लँड त्यांनी केलेली, म्हणजे ऍग्रिकल्चरला कन्वर्ट केलं ना सर NA मध्ये. आता नॉर्मली होतं काय की ऍग्रिकल्चर लँड जेव्हा तुम्ही NA मध्ये कन्वर्ट करता, तर तुम्हाला त्यातली फक्त 50 ते 60% जागा विकायला सापडत. बरोबर. कारण बाकी इंटरनल डेव्हलपमेंट मध्ये तुम्हाला ती जागा सोडावं लागतो, रोडसाठी, ओपन स्पेस मध्ये वगैरे. तर बाय डिफॉल्ट काय झाला की तो ऍग्रिकल्चर लँडचा 2x रेट तिथेच झाला. बरोबर. त्याचे डेव्हलपमेंट चार्जेस, गव्हर्नमेंट चार्जेस, डेव्हलपरचे प्रमोशनचे चार्जेस, त्यांचे चॅनल पार्टनर असतात त्यांचे कमिशन, हे सगळं ऍड करून काय होतं, त्याच्यानंतर तो जागा परचेस करायसाठी लागणारा जो फंड आहे त्याचा इंटरेस्ट, तर हा सगळा ऍड होऊन तो जी कॉस्ट आहे ती 10x पर्यंत बिल्डर ऑलरेडी घेऊन जातात. तेवढा त्यांचा टाइम स्पॅम असतो इन्व्हेस्टमेंट. तर त्याच्यामध्ये NA मध्ये ग्रोथ नाही. म्हणजे आज जर तुम्ही 50 लाख 70 लाख रुपये पासून 20 किलोमीटरवरती परचेस करताय, तर पुढच्या 10 वर्षात सर तुम्हाला त्याचा काय ऍक्सेप्ट करू शकता तुम्ही? बरोबर, सिंपल आहे. पण जर तीच जागा तर तुम्ही NA मध्ये ऍग्रिकल्चर मध्ये जर परचेस केली, बरोबर आहे, शेत जमीन असेल, तर ते एकदम कच्ची ती प्रोसेसिंग नाही झालेली काही, म्हणजे 100% त्याच्यावर त्या प्रत्येक प्रोसेसिंग जी होणार आहे त्याच्यावरती तुम्हाला त्याचा जो प्रीमियम आहे तो मिळणार आहे. मग फक्त करायचं काय सर माहिती आहे का, की आपल्याला ऍग्रिकल्चर जागा अशा ठिकाणी परचेस करायची जिथे गव्हर्नमेंटची प्लॅनिंग आहे. जशी की आज जिथे गव्हर्नमेंटची प्लॅनिंग आहे नैनामध्ये किंवा MMRD मध्ये, तिथे तुम्हाला NA ची परमिशनच मिळत नाही.
बंगलोसाठी किंवा तुम्ही ते करू शकता. कारण ते ऍग्रिकल्चरल लँड आहे ती आणि तिथं टाउनशिपच होणार आहे. एक्झॅक्टली गव्हर्नमेंट प्लॅनिंग करणार आहे तिथे. तिथं तुम्ही एक घर बांधलं तर गव्हर्नमेंटलाच उद्या प्रॉब्लेम होणार आहे डेफिनेटली येणेकरून. एक्झॅक्टली. त्यापेक्षा गव्हर्नमेंट म्हणतंय की तुम्ही ऍग्रिकल्चर hold लँड घ्या, येस. अरे होल्ड करा. होल्ड करा. आम्ही तुम्हाला रोड देऊ, ड्रेनेज देऊ, आजूबाजूला स्कूल, कॉलेज, गार्डन सगळं बनवून देऊ. हा मग आणि तुम्हाला तुमच्या जो जमीन आहे त्याच्या बदल्यात जो डेव्हलप प्लॉट तुम्हाला अलॉट केलेला आहे समथिंग अमाऊंट ऑफ पर्सेंटेजचा, बरोबर. प्रत्येक रिजनला वेगवेगळे पर्सेंटेज, हो तर तो प्लॉट तुम्ही ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन कराल किंवा तो प्लॉट ज्यावेळेस तुम्ही विकाल त्याची व्हॅल्युएशन सर हाय असणार आहे. आज म्हणजे माझ्या अझम्पशननुसार जर तुम्ही बॅक डेटा जर स्टडी केला तर एअरपोर्टच्या सबअबमधली 4-5 किलोमीटर मधली जी काही गावं होती ना सर, तिथे 2014-15 तुम्हाला 2-4-5 लाख रुपये गुंठ्यानं जागा मिळत होत्या कच्च्या जमिनी. तिथे सिडको आली, सिडकोने त्या जागा एक्वायर केल्या, त्याचे प्लॉट बनवले, प्लॉट बनवल्याच्या नंतर त्याला आता ते प्लॉट अलाउड केले, तिथे आता बिल्डर लॉबी आली, तिथे डेव्हलपमेंट स्टार्ट झाली. तिथे आज सर 1 कोटी, 1.5 कोटी, 1.25 कोटी, 2 कोटीपर्यंत पण प्लॉट आहेत. हो मग हा जो ग्रोथ आहे तो तुम्हाला एनएमध्ये नाही मिळत, येण्यामध्ये नाही तो कच्च्या जमिनीमध्ये मिळू शकतो. ऍग्रिकल्चरल लँड मध्ये तुम्हाला ग्रोथ मिळू शकते. Exact. कारण एनएचा प्लॉट 50 लाखाचा जास्तीत जास्त 60 लाखाला विकला. मग तो 2 कोटीला होईल 10 वर्ष, हा 4 पट ग्रोथ मिळेल. 4 पट. पण जर तुम्ही आज 10 लाख रुपयाची किंवा 8 लाख रुपयाची, 9 लाख रुपयाची, 12 लाख रुपयाची जी कच्ची जमीन घेतली, ती ज्यावेळेस डेव्हलप होईल, तिथं बिल्डर लॉबी ऍक्टिव्ह होईल, तुम्हाला कन्स्ट्रक्शन मध्ये पार्टनरशिप मिळेल, त्याची व्हॅल्युएशन सर त्यापेक्षा काही गुणा जादा असतात. सर जर थोडक्यात सांगायचं झालं तर मुंबई 3 मध्ये आज लोकांनी इन्व्हेस्ट का करावं? ऑल ओव्हर महाराष्ट्रातले लोक इन्व्हेस्ट करू शकतात. सर आता थोडक्यात जर तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर जरा विस्तृतपणे जर द्यायचं म्हटलं तर आता मी गेल्या 2.5-3 वर्षापासून हा लँड ॲक्विजिशनचा ग्रुप रन करतो. बरोबर. माझ्याकडे पॅन इंडियाचे इन्व्हेस्टर्स आहेत सर, नॉट इव्हन ओनली महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपला पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, कराड, कोल्हापूर भाग असेल, किंवा आपण उत्तर महाराष्ट्रामध्ये गेलो तर आपला नाशिक असेल, नगर जिल्हा असेल, किंवा आपण जर विदर्भात किंवा मराठवाड्यात गेलो तर माझ्याकडे लातूर, बीड, जळगाव, उस्मानाबाद या ठिकाणावरचे बरेचसे शिक्षक लोक, छोटे मोठे व्यावसायिक, संस्थापक, शिक्षण संस्थेचे, तर असे बरेचसे लोक आहेत, किंवा व्यावसायिक, शेतकरी ज्यांच्या 100, 150, 200 एकराच्या शेतजमीन आहेत फॅमिलीच्या, ह्या व्यावसायिक आहेत, त्याच्यापासून ते बी बियाणं बनवतात, असे लोक बरेचसे इन्व्हेस्टर्स आहेत. नॉट इव्हन इन महाराष्ट्र, नॉट इव्हन इन इंडिया, माझ्याकडे खूप सारे सर एनआरआयज पण इन्व्हेस्टर्स आहेत, की ज्यांच्या फॅमिली आपल्या कॉन्टॅक्टमध्ये पहिल्यांदा जागा घेतल्या आणि त्यांनी त्यांना रेफर केलं, आपण त्यांच्यावरती झूम माध्यमातून कनेक्ट झालो, त्यांना एक्सप्लेन केलं की एक्झॅक्टली इथे काय ग्रोथ आहे, मुंबई 3.0 कॉन्सेप्ट काय आहे, हे ज्यावेळेस त्यांना आपण अंडरस्टँडिंग दिली तर आपण पॅन इंडियाच्या लोकांना कॅप्चर करतो त्याच्यावरती. आणि बाहेरच्या पण माझ्याकडे आता सौदी, कुवेत, इराक, इराण, USA, UK अशा बऱ्याचशा कंट्रीचे इन्व्हेस्टर्स आहेत जे ऑस्ट्रेलियामध्ये जॉब करतात, अशा लोकांनी आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तुम्ही काय सांगाल, म्हणजे की आपण हे तर बघितलं की कोणत्या लोकांनी केली, किंवा बट का करावी मुंबई 3 मध्ये इन्व्हेस्टमेंट? कारण त्याचं म्हणजे काय बेनिफिट होणार? बेनिफिट काय? बघा सर, आता थोडक्यात जर आपण समजून घ्यायचं म्हटलं तर एक सर्वसामान्य किंवा आपण एक मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास लोकांची जर थॉट प्रोसेस अंडरस्टँड केली तर रिअल इस्टेट म्हणजे काय वाटतं सर, की आपण एखाद्या बिल्डरने बनवलेल्या बिल्डिंगमध्ये एखादं घर घ्यावं, किंवा आपण एखादं शॉप घ्यावं, एखादं कमर्शियल ऑफिस घ्यावं, जेणेकरून मला तिथून रेंटल इन्कम यायला चालू होईल. बरोबर. पण ही जी संकल्पना होती ही आजपासून 10-15 वर्षापूर्वी ही योग्य होती किंवा ठीक होती. पण आता सध्याचा जर सिच्युएशन बघितली सर तर आज तुम्हाला तेवढे रिटर्न्स तिथून येत नाहीत. बरोबर. मग आज आपल्याला अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट आपली डायव्हर्ट करणं गरजेचं आहे जिथे गव्हर्नमेंटची प्लॅनिंग आहे, बरोबर, आणि तिथे ग्रोथ खूप मोठा आहे, आणि अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे जिथे तुम्ही बिल्डरचे नाही तर बिल्डरला तुमचा ग्राहक बनवू शकता. एक्झॅक्टली. म्हणजे कधीपर्यंत तुम्हीच बिल्डरचा ग्राहक बनणार ना. तुम्ही कच्च्या जमिनी घ्या, एकत्र या. म्हणजे आता बघा, आपल्या महाराष्ट्र माणूस म्हणला की आपल्याकडे आपल्या थोर विचारवंतांचा स्टेट आहे किंवा जमीन आहे, भूमी आहे, तर आपण थोर विचारवंतांना फॉलो कसं करतो? जसं की आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं, उठा, एकत्र व्हा, संघटित व्हा. पण संघटित झाल्याच्या नंतर फक्त आपल्याला लोकांबरोबर ते वादविवादच नाहीत करायचे ना, आपल्याला संघटित होऊन ग्रोथ पण बघायचंय. तो ग्रोथ कसा करू शकतो, की बाबा कच्ची जमीन आपण एकटा नाही खरेदी करू शकत. म्हणजे कारण महाराष्ट्रामध्ये लँड फ्रॅगमेंटेशन लॉ असल्यामुळे, तुकडाबंदी कायदा असल्यामुळे तुम्ही 16 गुंठ्याच्या खाली जागा खरेदी करू शकत नाही. तर मग तुम्ही काय करा, तुम्ही या, एकत्र या, 8-10 जण एकत्र या, 20, 25, 30, 50 गुंठ जागा घ्या आणि होल्ड करा. 2-4-5 वर्षामध्ये काय होईल सर तिथे, की टाउन प्लॅनिंग येईल, गव्हर्नमेंटनी टाउन प्लॅनिंग आणल्याच्या नंतर तिथे जेव्हा प्रॉपर रोड बनतील, तुम्हाला अलॉटेड प्लॉट मिळेल. प्लॉट मिळाल्यानंतर तो प्लॉट तुम्ही बिल्डरला डेव्हलपला द्या, आणि ज्या बिल्डिंगमध्ये तुम्ही तिथं डेव्हलपमेंट चालू झाल्यानंतर डाऊन पेमेंट भरून घर घेणार होता त्या बिल्डिंगच्या अर्ध्याचे मालक बना ना सर. बरोबर. सिंपल. आज मी सर मुंबईमध्ये जर तुम्ही पार्किंग घ्यायला गेला तर 10-15 लाखाला पार्किंग. बरोबर आहे. मी तुम्हाला 1 गुंठा देतोय,
त्या एका गुंठ्याच्या बदल्यात तुम्हाला तिथे 1 BHK 1 BHK व 2 BHK मिळणार आहे. बरोबर मग आज तुम्ही तुमचा प्रीमियम बुक करून ठेवताय थोडक्यात. आहे. एक्झॅक्टली. माझं असं मत आहे की मुंबई 3.0 मध्ये जमीन आज तुमची परचेस करून ठेवणं ह्याच्यासाठी गरजेचं आहे की तुम्हाला तुमच्या मुलांना जर तिथं EMI वरती घर लावायचं नसेल किंवा तुम्हाला त्यांना EMI वरती घर गिफ्ट करायचं नसेल तर तुम्ही आज जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तिथं घर मिळू शकतं. हा सिम्पल कॉन्सेप्ट आहे. सर आता काय होतं ना, जेव्हा आपण जमीन घेतो, बरोबर जमीन घेताना त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी असतात. बरोबर. जसं की त्याचं टायटल क्लिअर आहे का, त्याच्यानंतर लिटिगेशन आहे का जमिनीवर, हे बघितलं जातं. आजकाल आत्या बाया हो. येतात आणि नंतर बघ तो इशू पण खूप वाढलाय. कारण ज्यावेळेस जागेची किंमत कमी असते त्यावेळेस आत्या शांत असते. आत्या शांत असते, त्यावेळेस करोडोंमध्ये भाव जातो तर आत्याचं प्रेम कमी होतं, पैशाचं प्रेम वाढतं. पैशाचं प्रेम वाढतं. हे तर खूप वाढलंय आता. एक्झॅक्टली. ही भीती आहे लोकांच्या मनात की मी बसलो इथं जळगावमध्ये आणि मी घेतोय मुंबईमध्ये लँड, राईट. आणि तिच्यावर जर उद्या उठून लिटिगेशन आलं तर कुठे मी आयुष्यभराची कमाई वाया घालव. वाया घालो. नाही अगदी बरोबर. त्याच्यात आपण काय चेक करतो आणि रायझिंग क्राऊन तिथे काय काम करते, त्या लोकांना कशी मदत रायझिंग क्राऊन करते, सेफ्टी कसं आहे, तुम्ही गॅरंटी देऊ शकता का की तुमच्याकडून जर कुणी प्लॉट घेत Yes. तर फसणार नाही तो व्यक्ती? गॅरंटी हा जो विषय आहे आता हा फक्त बोलण्यात नाही तर तो प्रॅक्टिकलिटीमध्ये पण असला पाहिजे. तर माझ्याकडे ज्यावेळेस बरेचसे इन्व्हेस्टर्स अशा व्यथा येऊन येतात, इनफॅक्ट त्यांनी याच्या अगोदर पण प्रयत्न केलेला असतोय, तो प्रयत्न त्यांचा अयशस्वी झालेला असतोय, पण अजून कुठेतरी उमेद असते यार इन्व्हेस्टमेंट मला करायचे, पण हे प्रश्न आम्हाला बऱ्याचदा येतात समोर. तर बघा मी थोडासा कॉर्पोरेट बॅकग्राऊंड मधला व्यक्ती आहे. बरोबर. मी ऑलरेडी बऱ्याचशा मॅनेजमेंट कंपनीवरती कामं केलेलं आहे, वर्क केलेलं आहे. तर त्यातनं मला काय अनुभव आला सर की बघा आज आपण मोठमोठ्या ब्रँडची नावं घेतो, बरोबर आहे नाही, त्या ब्रँड्सला आपण बघतो की ते लोक हजारो एकरांच्या जागा अक्वायर करतात, परचेस करतात आणि ते लोक सक्सेसफुली त्याला रन करू शकतात. बरोबर. पण मग सर्वसामान्य माणूसच का तिथे अटकतोय? त्याच्या पाठीमागचा प्रॉब्लेम काय की पहिली गोष्ट तर लोकांना सर एक्सपर्टची ऍडवाइस घेण्यात त्यांना वाटतं यार हा काय मला सांगणार, मला पैसे इन्व्हेस्ट करायचे तर मी दुसऱ्या कोणाचं काय ऐकू. बरोबर. फॉर एक्झाम्पल तुम्ही ज्यावेळेस इन्शुरन्स काढता किंवा म्युच्युअल फंड करता, स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करता तर तुम्ही CS या लोकांचं गायडन्स घेता, बरोबर आहे. बरोबर. पण हे गायडन्स कोण घेतं मध्ये असं, हे लोक प्रीमियम लोक घेतात, त्यांना ग्रोथ माइंडसेट आहे. सर्वसामान्य व्यक्ती काय विचार करतो, मी स्वतः करू शकतो ना, मग तो स्वतःच कुठला तरी अकाउंट ओपन करणार, कुठल्या तरी स्टॉक बाय करणार किंवा कुठला तरी म्युच्युअल फंड बाय करणार, मग लॉस करणार आणि परत तो काय करणार माहितीये का, त्या इंडस्ट्रीला बदनाम करणार की नाही स्टॉक मार्केट हे खूप घाण आहे किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट ग्रो होत नाही. तर तो एक सेकंडरी पार्ट झाला. बरोबर आहे. पण तिथे चुकला कुठे तुम्ही की तुम्ही एक्सपर्टची राय नाही घेतली आणि पहिली गोष्ट म्हणजे एक्सपर्ट कोण हे आयडेंटिफाय करता नाही आलं तुम्हाला. बरोबर आहे. बरोबर नाही. तर मग आम्ही याच्यामध्ये काय केलं समज आहे का, कॉर्पोरेट कल्चर इन्व्हॉल्व्ह केलं की अगदी 10 गुंठ जमिनीमध्ये शेत जमीन परचेस करण्यासाठी सुद्धा आम्ही एक काय केलं सर, SOP सेट केले, एक स्टँडर्ड सेट केला की बाबा आपल्या कंपनीमध्ये जी लँड आपण आपल्या इन्व्हेंटरीमध्ये जी ऍड करणार ना, तर ती एका प्रोसिजरनं क्वालिफाईड झाली तरच ते आपण पब्लिकला दाखवायला चालू करेल, मग ते आपल्या इन्व्हेंटरीमध्ये ऍड असेल. मग आपण काय करतो सर, सर्वात प्रथम आपण काय करतो की ती जी जमीन आहे जी आपल्याकडे सेलला येते, तर आता ती जमीन आपल्याकडे सेलला येते कशी, तर तिथले जे ग्रामपंचायत मधले जे काही आपले पार्टनर आहेत तिथले गावाला कोणाची जागा विकायला गेली तर गावात माहित पडते, बरोबर. किंवा तो व्यक्ती माहितीच्या माणसाकडे घेऊन जातोय बा दादा माझी जागा विकायची आहे म्हणून. तर मग त्यावेळेस आपण सगळ्यात पहिला काय करतो, त्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड अंडरस्टँड करतो की ह्या फॅमिलीमध्ये कोण कोण फॅमिली मेंबर आहेत, सातबारा कोणाकोणाचं नाव आहे, ह्यांच्या आत्या कोण, बहिणी कोण, कोण कोण हे जे फ्युचर प्रोस्पेक्टेड ओनर्स असू शकतात, हे ज्यावेळेस आपण अंडरस्टँड करतो मग आपल्याला कळतं की आपल्याला ह्याचे डॉक्युमेंटेशन कशी बनवली पाहिजे, बरोबर. आणि मूळतः लोक इथे चुकतात, लोक फक्त 7/12 अंडरस्टँड करतात की 7/12वरती जेवढी नावं दिसतात ते त्यांना वाटतं यांच्याशीच व्यवहार करणं गरजेचं, बरोबर आहे. पण मूळतः तसं नसतंय. आता तो 7/12ची फॅमिली अंडरस्टँड होते त्यावेळेस आपण काय करतो, ती पूर्ण फाईल आपली लॉ डिपार्टमेंटकडे जाते. आता आपण काय केलेलं आहे, एक लॉ फर्म हायर केलेली आहे MC बेसिसवरती, तर ते आपले काय करते, सर्च टायटल, सर्च रिपोर्ट हे पेपर वर्क करते की एजन्सी बघते सर, एजन्सी बघते सर्व. मग आपण काय करतो, एक थर्ड पार्टी चेकर म्हणून पडचाल आपण ज्यावेळेस आपल्याकडे ते रेकॉर्ड चेक होऊन येतात आपण पण त्याच्यावरती स्टडी करतो, फक्त आपण एजन्सीवरतीच डिपेंड राहत नाही, कारण ते थर्ड पार्टी एजन्सी आहे. तिथून आल्याच्या नंतर आपण त्याचं काय करतो सर, जसं की आता जमीन खरेदी करताना बऱ्याचशा गोष्टी आहेत, म्हणजे आता जे खूप सारे रिअल इस्टेट ऍडवायझर मार्केटमध्ये म्हणून स्वतःला सांगतात, पण आज लोकांना सर 7/12 म्हणजे काय हेच नाही कळत, म्हणजे 7 म्हणजे काय आणि 12 म्हणजे काय, बरं आहे. 12 गाव नमुना 12 म्हणजे काय असतोय आणि त्यात कोणकोणत्या गोष्टी चेक केल्या जातात हे पण बऱ्याच लोकांना नाही माहिती. त्याचबरोबर ती ज्यावेळेस 7/12वरती क्षेत्रफळ असते सर की 25 गुंठ, 30 गुंठ, 1 हेक्टर, 2 हेक्टर, ते क्षेत्रफळ एक्झॅक्टली
त्या हिश्श्याला आलेला आहे का नाही हे पण क्रॉस व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. बरोबर. कारण आपण ज्यावेळेस ऑफलाईनवरनं ऑनलाईनवरती आलो किंवा ऑफलाईनमध्ये पण ज्यावेळेस आपण होतो त्यावेळेस तिथे पण कामं करणारी माणसंच होती, ह्युमन ब्रेन होते. तर ह्युमन ब्रेनकडनं चूक होऊ शकते. ती चूक तुमच्या वाट्याला नाही आली पाहिजे. म्हणजे तुम्ही आज 25 गुंठ जागा खरेदी केली, 25 गुंठ्याचे पैसे दिले आणि जर सपोज 25 गुंठ जागा भविष्यात तुम्हाला एखादी नोटीस आली आणि तुम्हाला कळालं की ह्या हिश्श्याला 25 गुंठ जागाच नाही, पण तुमचा 7-12 रिवाईज होऊन 20 गुंठ्याचा 15 गुंठ्याचा घडू शकतो. बरोबर तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं सर, आपल्या भूअभिलेख कार्यालयामध्ये एक रेकॉर्ड असते, त्याला आपण बोललं जातं आकारफोड आणि आकारबंद. आकारबंदमध्ये आपल्याला कळतं की रेकॉर्डनुसार ह्या हिश्श्याला एवढी जागा आलेली आहे का, बरोबर. जी 7/12 आहे. मग तिथं आपला एक विश्वास पडतो की हा म्हणजे ह्याच्यामध्ये भविष्यात कुठले रेक्टिफिकेशन होणार नाहीत, कुठले बदल होणार नाहीत. बरोबर आहे. जे की त्या बिचाऱ्या शेतकऱ्याला पण माहित नसतं, तो पण प्रामाणिकपणे तुम्हाला सांगायला बरोबर असतो. बरोबर. पण त्याच्या वडील पावरची जागा असते, त्याच्या हिश्श्याला जागा आली किती, त्याला जर एवढं कळत असतं तो जागा विकायला कशाला आला असता आपल्याला. करेक्ट सिम्पल आहे. तर ते एक रेकॉर्ड चेक करणं गरजेचं असते. त्याच्यानंतर अजून एक रेकॉर्ड महत्वाचं आहे, ते म्हणजे काय की सर त्या जागेचं लिगल पोझिशन कोणाकडे. बऱ्याचदा खूप सारे लोक जमिनीचे ओनर म्हणून मिरवतात आहे, पण त्यांना त्या जागेचं पोझिशन कुठं हेच माहित नाही. म्हणजे सर मुंबईमध्ये आता खूप सारे लोक का घाबरतात आहे, कारण माझ्याकडे पण अशा बऱ्याचशा केसेस येतात की त्यांचं 7/12 नाव आहे, पण मी ज्यावेळेस त्यांना विचारतो ना साहेब या गावामध्ये तुमची जागा आहे कुठे, तर त्यांना पोझिशनच माहित नाही. बापरे. तर मग त्याच्यासाठी काय करावं लागतं सर, आपल्याला मोजणी करून त्या जाग्याचं आपल्याला पोझिशन घेणं गरजेचं आहे. मोजणी करताना काय होतं की ज्या जमिनीचा मूळ ओनर आहे तो आणि त्याच्या आजूबाजूचे जे काही शेतकरी आहेत त्यांना नोटीस देऊन आपण बोलवतो. बरोबर. उद्याला दुसऱ्या कोणी म्हटलं नाही पाहिजे की हा जो पोल आहे किंवा ही जी यांची जागा आहे ही माझ्याकडे सरकते किंवा त्याकडे सरकते. त्या मोजणीमध्ये त्या गोष्टी क्लिअर होतात. मग हे सगळं सिक्वेन्स वाईज ज्यावेळेस आपण रेकॉर्ड चेक करतो त्याला आपण आपल्या दोन्ही टीम मधून व्हेरीफाईड करतो. म्हणजे आता वी आर अ ग्रुप ऑफ कंपनी आणि आमच्याकडे मल्टिपल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत, प्रत्येकाचे रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज वेगळे आहेत. म्हणजे मी तुम्हाला पहिलेच बोललो की आम्ही कॉर्पोरेट पद्धतीने काम करतोय. म्हणजे मीच नाचणार, मीच वाजवणार आणि मीच गाणार म्हटलं तर तो परफॉर्मन्स कधीच बेस्ट होऊ शकत. बरोबर. गाणारा वेळा पाहिजे, नाचणारा वेळा पाहिजे आणि बघणारी पण पब्लिक वेगळी पाहिजे. राईट. तर ती मॅनेजमेंट आम्ही इथे लँड कच्च्या जमिनीमध्ये खरेदी करण्यासाठी सुद्धा लावलेली आहे. बरोबर. त्याच्यामुळे सर गेल्या 2.5-3 वर्षामध्ये आम्ही जी रिटेलमध्ये 110 एकर जागा विकली किंवा आम्ही ज्या कंपन्यांना म्हणजे खूप साऱ्या फॅक्टरीजसाठी, खूप साऱ्या लॉजिस्टिक कंपनीसाठी, छोटे मोठे जे बिल्डर आहेत ज्यांना 10-20 एकर जागा भविष्याच्या बेनिफिटसाठी किंवा बंगलो स्कीमसाठी त्यांना पाहिजे, तर अशांना आम्ही जी जागा दिली आतापर्यंत सुदैवाने किंवा टचवूड ग्रेस ऑफ गॉड आपण बोलू शकतो की आतापर्यंत एकही लिटिगेशनचा प्लॉट आपण विकला नाहीये सर. एकावरही लिटिगेशन वगैरे काही नाही. कारण सिम्पल आहे सर, जर तुम्ही हे स्टँडर्ड प्रोसिजर्सला जर फॉलो करताय ना तर तुमच्या सिस्टम मध्ये लिटिगेशन येणेच नाही. बरोबर. आणि त्या लोकांना समजा आता कोणी प्लॉट घेतला, म्हणजे हे तर ग्रुप राहत असेल सर, 10 लोकांचा, 12 लोकांचा, 20 लोकांचा, आणि त्यांना पुढच्या 8 वर्षानंतर 10 वर्षानंतर जर ते जागा विकायची आहे, येस सर, त्याच्यातून त्यांना चांगला प्रॉफिट काढायचा आहे, तेव्हा तुमची कंपनी त्यांना मदत करेल का? येस सर. माझा तर जो विजन आहे ते थोडक्यात मी आता तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो की वी आर अ फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्स. माझ्याकडे तो फॅमिली बॅकअप नाही किंवा आमच्या कोणत्याच डायरेक्टर्सकडे, जसे की आता आमच्या ग्रुपचे जे चेअरमन आहेत मिस्टर अशोक पोटे साहेब, जे म्हणजे आमच्या पूर्ण ग्रुपमध्ये एक्सपिरियन्स वाईज किंवा एजने म्हणू शकतो आपण मोठे व्यक्ती आहेत. म्हणजे 30 वर्षापासून मुंबईमध्ये राहतात. सामाजिक कार्य खूप चांगलं आहे किंवा पॉलिटिकली थोडेसे इन्फ्लुएन्स चांगलं. आणि आम्ही तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला कुठेतरी जमिनींच्या खरेदी विक्रीमध्ये साम दाम दंड भेद ह्या सगळ्या गोष्टी लागतात. तर भले आपल्याला कोणाला त्रास नाही द्यायचा, पण आपण तेवढं मजबूत राहणं गरजेचं आहे की आपल्याला पण कोणी त्रास नाही नको द्यायला पाहिजे. जमिनीत तर हे आहे, खूप महत्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. नाहीतर मग तुमची पिळवणूक होणार सर. ते म्हणतात ना, खाऊन जातात लोक, तसं नको व्हायला पाहिजे. तर मग त्याच्यासाठी मग आपण काय करतो सर, ह्या सगळ्या गोष्टींना मॅनेज करतो. येस, करेक्ट. जी जागा असते समजा आता मुंबईत मध्ये जे डेव्हलपमेंट चालू आहे, तर टाउनशिप येणार आहे. एक्झॅक्टली एकदम सिम्पल भाषेत तुम्ही सांगितलं बरोबर की टाउनशिप्स येणार आहे इथं. असं नाही आहे की तिथे म्हणजे डेव्हलपमेंट नाही. बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त टाउनशिप तर येतीलच, बट अजून काय तिथे येऊ शकतं, जसं काही जसं तुम्ही बिगेलचं एक्झाम्पल दिलं, तसं काही अजून तिथे डेव्हलपमेंट आहे का? कंपनीज, मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसेस, IT ऑफिसेस वगैरे असं काय? बघा सर, आता ऍक्च्युली आपण गेल्या 1.5 वर्षापासून कंटिन्यू न्यूजवरती किंवा फडणवीस साहेब स्वतः येऊन त्या गोष्टींना प्रमोट करतात आहे की त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये बोलले पण होते की येणाऱ्या 2035 पर्यंत महाराष्ट्राचं आर्थिक इंजिन म्हणून हा रायगड जिल्हा कॉन्ट्रीब्युट करणार आहे. त्यांनी अजून एक स्टेटमेंट दिलं होतं की इंडिया बिकम अ $5 ट्रिलियन इकॉनॉमी अपकमिंग 10 years. बरोबर. त्याच्यामध्ये
2 ट्रिलियनची इकॉनॉमी कॉन्ट्रीब्युट हा रायगड जिल्हा करणार आहे. एकटा रायगड जिल्हा. एकटा रायगड जिल्हा. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती मोठा स्कोप आहे. बरोबर. आणि हा स्कोप काय सध्या पाठीमागचं रिझन सांगतो. आज नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट हा सगळ्यात मोठा ग्रोथचा क्लस्टर आहे. बरोबर. कारण काय की कुठल्याही एरियामध्ये ज्यावेळेस इंटरनॅशनल स्टँडर्डचं ज्यावेळेस एखादं एअरपोर्ट येतं तर त्याच्यामुळे बरेचसे उद्योगधंद्यांना तिथे वाव मिळतो. मग आता बरीचशी लोक काय म्हणतात, यार इथं जी सर्वसामान्य लोक जी आवक जावक करतात त्या लोकांना त्याचा काय बेनिफिट, हां. लोकांना त्याचा काय बेनिफिट, जे कधी एअरपोर्टला जातच नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे जो आजूबाजूचा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होतो त्याचा बेनिफिट त्यांना होतोय. आजूबाजूचं मार्केटची डिमांड वाढते त्याचा बेनिफिट त्यांना होतोय. म्हणजे कसा नाही कसा त्यांच्यावरती कुठून नाही कुठून त्याचा इम्पॅक्ट होतो, बेनिफिट होतोच होतो. बरोबर आहे. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे काय माहिती आहे का सर, की या जर आपण जर एरियातल्या डेव्हलपमेंटला बघितलं, जसं की फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की इंडियामध्ये म्हणजे 2021 नंतर इंडियामध्ये एक नवीन इंडस्ट्री खूप मोठ्या लेवलला वर्क करते, ती म्हणजे डेटा सेंटर. की बरोबर सर. येस येस तर आज इंडियाची जी डेटा सेंटरची जी रिक्वायरमेंट आहे ती 10 बिलियन स्क्वेअर फीटची, यानी की 10 करोड स्क्वेअर फीटचा डेटा सेंटर इंडियाला रिक्वायर्ड आहे. हां. ज्यातला आता मला वाटतं माझ्या अंदाजे की 20% डेटा सेंटर इंडियामध्ये आता बिल्ड व्हायला चालू झालेले आहे. म्हणजे अजून 80% डेटा सेंटर बनायचं आहे. बरोबर. आणि त्याच्यावरती त्यांनी हे स्टेटमेंट केलं होतं की 65% ऑफ द इंडिया रिक्वायरमेंट कॅपॅसिटी ही रायगड जिल्ह्यामध्ये बनली जाणार आहे. म्हणजे 6.5 बिलियन 6.5 करोड स्क्वेअर फीटचा डेटा सेंटर हा नवी मुंबई आणि तिसऱ्या मुंबईमध्ये बनला जातोय. आणि त्याच्यामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई, ज्याच्यामध्ये आयटीचे जॉब अवेलेबल नव्हते आतापर्यंत, कारण मुंबईचा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो आयटीला परवडेबल नव्हता. बरोबर आहे. तो आयटी सेक्टर आता इकडे मला डेव्हलप होताना भविष्यामध्ये दिसतोय. हा एक इंडस्ट्री झाली सर. दुसरी इंडस्ट्री, आज इंडियामध्ये ज्या इन्स्टिट्यूटच्या एकही इन्स्टिट्यूट नव्हत्या, एज्युकेशन, आज पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणलं जातं. बरोबर. बट तरी सुद्धा इंडियामधून आज मुलं युएसला, युकेला, ऑस्ट्रेलियाला शिकायला जातात आहे, कारण त्या स्टँडर्डचे या इन्स्टिट्यूट अजूनही आपले नाहीये. बरोबर आहे. किंवा तो स्टँडर्ड क्राऊड नाही. बरोबर. कारण कसं असतं सर, स्टुडंट्सला मल्टी लँग्वेज किंवा मल्टी कम्युनिटीच्या लोकांमध्ये ज्यावेळेस तुम्ही घेऊन जाता ना, त्यावेळेस ते लोक अजून थोडीशी शार्प होतात. त्याच्यामुळे मग बाहेरून शिकून आलेली मुलं थोडीशी तुम्हाला टॅलेंटेड वाटतात. करेक्ट. बरोबर सर. राईट. त्या स्टँडर्डचं एज्युकेशन आज सर एअरपोर्टच्या सबबमध्ये 750 एकर जागा एडू सिटीसाठी सिडकोने अलॉटेड केलेली. ओके. ज्याच्यामध्ये फक्त एज्युकेशनल हब्स वगैरे फक्त इंटरनॅशनल स्टँडर्ड लेवलचे इन्स्टिट्यूट तिथे येतील. ओके. आणि इंडियातलेच नव्हे तर फॉरेनचे स्टुडंट्स पण तिथे शिकू शकतील. त्या स्टँडर्डचा तो पार्क बनवला जातो किंवा तो एडू सिटी बनवला. ओके. बरोबर आहे. त्याच्यामुळे एज्युकेशन इंडस्ट्री सर तिथे मोठ्या लेवलला येईल. पहिली झाली आयटी, दुसरी झाली एज्युकेशन. त्याच्यानंतर आज जिथे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट बनलंय ते टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2 हे पॅसेंजरसाठी. बरोबर. पण टर्मिनल 3 जे आहे हे कार्गोचं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे सर. त्या कार्गो एअरपोर्टला चांगली गोष्ट अशी की बाजूला JNPT पोर्ट आहे. JNPT पोर्ट आहे. त्याच्यामुळे तुमची लॉजिस्टिक इंडस्ट्री पण तिथे खूप मोठ्या लेवलला ग्रोथ बघताना मिळेल. आणि जिथे लॉजिस्टिक ग्रोथ होता तिथे असेंबल इंडस्ट्री यानी की फॅक्टरीज खूप मोठ्या लेवलला तिथे रनआउट होतात. ज्या ठिकाणाहून कच्चा माल बाहेरून येतो आणि ज्याला फक्त असेंबल करून त्याला मार्केटमध्ये प्रोड्यूस केलं जातं. तर म्हणजे इंडस्ट्री, कमर्शियल, एज्युकेशन आणि तुमची आयटी, ह्या सगळ्या इंडस्ट्रीला तिथे खूप मोठा स्कोप आहे सर येणाऱ्या टाइम पिरियडमध्ये. आज मी जेव्हा सांगतो ना की साऊथ मुंबईपेक्षा किंवा जुन्या मुंबईपेक्षा, साऊथ मुंबई तर सोडा, पण जो सबब मुंबई आहे त्याच्यापेक्षा तिसऱ्या मुंबईमध्ये खूप मोठा ग्रोथ येऊ शकतो. तर कदाचित आज कोणी बिलीव्ह नाही करणार. लोक हसतील. बट भविष्य काय आहे सर, जर एवढी मोठी इंडस्ट्री तिथे येते. आज रिलायन्स सारख्या कंपनीनं 2008-9 सालीच्या पण अगोदर तिकडे 2,500 एकर जागा खरेदी करून ठेवलेली आहे. आज अदानीकडे हजारो एकर जागा आहे. जर एवढ्या मोठमोठ्या ग्रुपला जर तिथे ग्रोथ दिसतोय म्हणून त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली. आज ब्लॅकस्टोन नावाची जी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे तिने इंडियामधली दुसरी इन्व्हेस्टमेंट, पहिली इन्व्हेस्टमेंट गुडगावची आणि आता त्यांची दुसरी इन्व्हेस्टमेंट MMRD बरोबर ती तिसऱ्या मुंबईमध्ये करते. 1,00,000 कोटींची कमिटमेंट आहे सर. $11.5 बिलियन अग्रीमेंट आहे. मी इनफॅक्ट त्याचे लिंक्स पण तुम्हाला देऊ. नक्की डिस्क्रिप्शन त्याचबरोबर ती हिथली जी इंटरनल प्लॅनिंग आहे MMRDची ती साऊथ कोरियाची कंपनी करते. म्हणजे इंटरनॅशनल लेवलचा स्टँडर्ड ऑलरेडी आपण बिल्ड करायचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. तर ह्या जर सगळ्या गोष्टी येतात आहे तर उद्या मुंबईचा रेट क्रॉस करायला ह्या एरियाला अजिबात वेळ नाही लागणार आहे, कारण ही वेल प्लांट बरोबर. ज्या ठिकाणी ज्या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटच्या अनुषंगाने ही एरिया डेव्हलप होणार आहे. त्यामुळे डेफिनेटली लोकांचा जो कल असणार आहे भविष्यातला हा तिसऱ्या मुंबईकडे खूप मोठा असणार आहे. आज तो लोकांच्या लक्षात नाही येणार का नाही सर. मग आता ज्या जमिनी लोक आपल्याकडून घेत आहेत, आपली कंपनी जी आहे रायझिंग क्राऊन, जी प्रॉपरली लिटिगेशन चेक करून त्याचे लिगल सगळे डॉक्युमेंट्स बघून मग तुम्ही लोकांना प्लॉट्स देत आहेत, म्हणजे ऍग्रिकल्चरल लँड देत आहेत.
फक्त या जमिनीवर म्हणजे ही जी जमीन आहे ती टाउनशिप मध्येही जाऊ शकते, त्यासोबत डेफिनेटली. जसं तुम्ही बोलले की ती एज्यू सिटी येते त्याच्यामध्येही जाऊ शकते. नाही ऍक्च्युली एडोसिटीसाठीची जी Separate land आहे. आहे ती सेपरेट आहे. ओके, ती सेपरेट आहे. येस. इथे इंडस्ट्री बनू शकते बट उद्या उठून नाही इंडस्ट्री नाही म्हणू शकत. नाही. Actually टाउन प्लॅनिंगचा जो कॉन्सेप्ट असतो त्याचा, हां. तो काय आहे की तिथे एकतर कमर्शियल बनतं किंवा रेसिडेन्शियल बनतं ओके आणि उर्वरित भाग जो आहे तो लॉजिस्टिकसाठी रिझर्व केला जातो बरोबर आहे. टाउन प्लॅनिंग करतानाच. हा आणि जो रिझर्व केलेला जो भाग आहे तो भाग तुम्हाला सपोज जर तिथले फार्मर्स आहेत त्या वेळेनुसार त्याची डिमांड तर वाढतच जाईल ते. ते लॉजिस्टिक असू द्यात, रेसिडेन्शियल असू द्यात किंवा कमर्शियल असू ती लँड विकत नाही घेऊ शकत का आपण? घेऊ शकतो सर. ओके, तिथेही आपण करू शकतो. इथेच आपण काम करतोय. ओ इथे रेसिडेन्शियल, कमर्शियल आणि लॉजिस्टिक बनणार आहे, हा ज्याला आता U2 झोन म्हणून डिक्लेअर केलं. बरोबर. आपण तिथंच मेजरली काम करतोय. आणि ज्या ठिकाणी ऑलरेडी आता रेसिडेन्शियल डेव्हलपमेंट नाही ना करते, बघा कुठला पण एरिया असतो ना सर, त्यावेळेस तिथे जोपर्यंत पब्लिक मायग्रेट नाही होत तोपर्यंत तिथे इंडस्ट्रीला ग्रोथ नाही. नाही मिळत. आजूबाजूला लोकच नाहीत राहायला हा किंवा आजूबाजूला लोकवस्ती नाही, छोटे मोठे बिझनेसेस नाहीयेत, हा. तिथे जर लोकांसाठी आवक जावक नाहीये हा. तर तिथे इंडस्ट्री लगेच ग्रोथ नाही पकडत. बरोबर आहे. तिथे इंडस्ट्रीला ग्रोथ पकडायला काही वर्ष निघून जातात. जसं याच इंडियामध्ये सगळ्यात मोठं शेअर बनतंय जे शांघाय लेवलचं शेअर आहे, आपण डोलेराचं नाव घेतो. बरेचसे आता माझ्याकडे गुजरातचे पण इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांच्या घरा बाजूला डोलेरा बनतंय, पण ते मुंबई 3.0 मध्ये इंटरेस्टेड आहेत. कारण गुजरात जो आहे तो बिझनेस माइंडसेटचा बिझनेस लोक आहेत, ते राहतील गुजरातमध्ये पण त्यांचे डायमंड मर्चंट्स आहेत मुंबईमध्ये. बरोबर सर. आणि मुंबईला काय माहिती आहे सर, हे पैशाचं वरदान आहे. म्हणजे मुंबईमध्ये जर कष्ट करणारा व्यक्ती आहे आणि जर त्या मेहनत करणार आहे तर तो 100% त्याच्या स्वप्नांना साकार करू शकतो. बरोबर. त्याच्यामुळे बऱ्याचशा विविध संस्कृतीची, विविध भाषिक लोक एकत्र येऊन तिथं काम करतात आहे आणि त्याच्यामुळे मग इथे त्यांना इन्व्हेस्टमेंटला खूप मोठा ग्रोथ आहे. म्हणजे आज तुम्ही मला ॲज अ महाराष्ट्रीयन तुम्ही सांगितलं की तुम्ही दिल्लीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा तर मी घाबरेल. बरोबर नाही? बरोबर ऑब्विसली. साऊथ इंडियन तुम्ही त्याला सांगितलं की दिल्लीमध्ये तू एखादा फ्लॅट घे किंवा जमीन घे तर तो घाबरेल. पण मुंबईमध्ये तुम्हाला सगळ्या जाती धर्माच्या लोकांकडे जमिनी दिसतील, घरं दिसतील, त्यांचे ऑफिसेस दिसतील, ह्याचे जॉब दिसतील, कारण इथे चालू आहे सर्व. एखादा व्यक्ती जर वेल्थ क्रिएशन म्हणून या गोष्टीकडे बघतोय की मी आज घेतो आणि मग माझे किती पैसे बनतील, त्या व्यक्तीसाठी तुम्ही काय कॅल्क्युलेशन द्या? सर बघा, म्हणजे मुंबई 3 मध्ये मी फ्लॉट घेतो, ऍग्रिकल्चर लँड घेतो, तर किती वर्षात किती मला बेनिफिट होऊ शकतो? सर बघा, माझ्या अंदाजे तर वेल्थ क्रिएशन ही मल्टिप्लिकेशन ऑफ द व्हॅल्यू, तुमच्या व्हॅल्यूचं मल्टिप्लिकेशन झालं तर तुम्हाला काय मिळणार आहे, त्याचं वेल्थ म्हणून तुम्ही त्याकडे बघू शकता. नाहीतर मग इन्व्हेस्टमेंट नॉर्मल तर आपण फ्लॅट्समध्ये करतोच. आता इथं वेल्थ क्रिएशन मध्ये तुम्ही काय विचार करू शकता सर? आज बघा, तुमच्याकडे 20, 25, 30 लाख, 50 लाख म्हणजे 10 लाखापासून ते 1 कोटीपर्यंतची तुमची कॅपॅसिटी इन्व्हेस्टमेंट करायची आणि ते पैसे तुम्हाला पॉकेटमधून टाकायचे. कारण रॉ लँडमध्ये किंवा शेत जमिनीमध्ये जमीन परचेस करताना तुम्हाला लोन नाही मिळत. लोन नाही मिळत. येस, ते तुम्हाला 100% बाईंग करण्यासाठी तुम्हाला पैसे द्या. कॅश तुम्ही लोन काय करू शकता? तुमच्या बिझनेसवरती करू शकता, तुमच्या जॉबवरती PL करू शकता, बिझनेस लोन करू शकता किंवा अदर लोन करून तुम्ही घेऊ शकता. खूप साऱ्या लोकांना मी सजेशन करतो सर की लोन करून तुम्ही लायबिलिटी बाय करण्यापेक्षा लोन करून तुम्ही असेट बाय करा. म्हणजे माझ्या मते तर कन्स्ट्रक्ट प्रॉपर्टी बाय करणं म्हणजे आजच्या डेटला लायबिलिटी सर. बरोबर आहे. त्याचं जर आपण परिभाषा सांगायची म्हटली तर 1 कोटीचं घर आहे, मी 20 लाख रुपये डाऊन पेमेंट टाकतोय, 5 लाख रुपये मी हे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन भरतोय, अंदाजे भरते. बरोबर, 2-3 लाख रुपये आपले छोटे मोठे एक्सपेन्सेस होतोय. म्हणजे 1 कोटीचं घर घ्यायसाठी 80 लाख रुपये लोन करतोय, 30 लाख रुपये खिशातून टाकतोय, ते 1 कोटी 10 लाखावरती घर जातोय. त्या 1 कोटी 10 लाखाच्या घराला मला रेंट मिळतोय 20,000 रुपये आणि मला EMI येतोय 80,000 रुपये. बरोबर आहे. मग असेट कशाला म्हणतात की जिथे पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर मला तिथून रिटर्न्स यायला चालू होतात. पण इथे तुम्हाला 10 ते 15 वर्ष टाकायचेच आहेत ना सर. म्हणजे आज मी घर बाय केलं, 60-70 हजार रुपयाचा जो EMI हा मला पुढच्या 20 वर्षासाठी भरायचा आहे आणि माझा रेंट इक्वल टू EMI येण्यासाठी मला कमीत कमी 1 डेकेड यानी की 10 वर्षापेक्षा जास्तचा कालावधी द्यावाच लागतो, तरी पण तुमच्या EMIच्या लेवलला तुमचा रेंट येत नाही. म्हणजे ज्या असेटमध्ये तुम्ही फक्त पैसे टाकतायच ती असेट कशी, पण जर तुम्ही जमिनीमध्ये एकदा पैसे टाका सर, तुम्हाला तिथून पुढे त्याचे रिटर्न्स यायला चालू होतात. आणि जमीन आपल्या भारतामध्ये तर खास करून हिंदू संस्कृतीमध्ये आणि भारतामध्ये जमिनीला आई म्हणलं जातं. बरोबर. आणि आई ही नेहमी देते. बरोबर, धरती मा म्हणतो आपण. धरती मा आहे ना. मग ही त्या कॉन्सेप्टला जर आपण मॅच केलं तर हा तशा पद्धतीचा विचार आहे की जमीनमध्ये तुम्ही एकदा पैसे टाका, तुम्ही जेवढ्या वेळ होल्ड कराल तेवढी तुम्हाला ते रिटर्न्स द्यायला चालू करेल आणि जमीन जेवढी जुनी होईल तेवढी त्याची व्हॅल्यू क्रिएट होते आणि डिमांड क्रिएट होते. पण कन्स्ट्रक्ट प्रॉपर्टीमध्ये जेवढी जुनी होईल त्याची तेवढी व्हॅल्यू काय होते सर? कमी होत जाते. ऑब्विसली. सिंपल, आज मला घरी घ्यायचंय तर मी 15 वर्ष जुन्या सोसायटीमध्ये घर नाही घेणार. मी काय करेल की आज नवीन टेक्नॉलॉजीमध्ये, नवीन अम्युनिटीजमध्ये
कुठे चांगलं घर बनलंय मी इंटरेस्ट दाखवेल. भले इथे मला 1.5 कोटीचं घर मिळत असेल तर इथे मी 2 कोटी परचेस करेल, मी 2.25 कोटी प्रीमियम देईल, पण मी वरती 70 लाख रुपये प्रीमियम खर्च करेल कशासाठी, क्वालिटीसाठी आणि न्यू परचेससाठी. बरोबर. पण मी त्या जुन्याकडे जास्त लक्ष देणार नाही. मग जुनी जी घरं आहेत ती रिसेलमध्ये कोण परचेस करतात, ज्यांचं बजेट जेमतेम आहे, ज्यांना बाबा ठीक आहे राहायला घर पाहिजे, बेसिक नीड आहे म्हणून घ्यायचे, लक्झरी नको आहे, तर अशी लोक मग तुमची रिसेलकडे वळतात. त्यामुळे रिसेल मार्केट थोडंसं सेटबॅकला जातं. न्यू परचेस मार्केट हे नेहमी लॉकडाऊनमध्ये सुद्धा लोकांनी किती घरं बुक केली. आमची म्हणजे नवी मुंबईमध्ये तर किती बिल्डर लोकांनी लॉकडाऊनमध्ये पैसे कमवले. असं आहे, त्यांच्याकडे प्रत्येकाची कॅपॅसिटी असते. याच्यात एक काहीतरी असा ही लॉ आहे ना सर, की लँड घेतो आपण, ऍग्रिकल्चरल लँड म्हणजे शेतीच झाली, ती शेती घेतोय आपण. येस सर. तर ती लँड घेताना जर तुमच्या नावावर ऑलरेडी शेती नसेल तर तुम्ही नाही घेऊ शकत. डेफिनेट. तर त्याला ते कसं आहे, म्हणजे तो लॉ काय आहे आणि त्याला लूप होल्स काय की महाराष्ट्रामध्ये हा कायदा आहे की तुम्हाला जर शेत जमीन परचेस करायची तर ऑल ओव्हर द इंडियामध्ये तुमच्या नावावरती शेत जमीन असणं गरजेचं आहे. तो घराचा रेसिडेन्शियल प्लॉट किंवा तुम्ही म्हणाल माझ्याकडे एनिया प्लॉट आहे तर तो नाही चालणार, नगरपालिकेमधला माझ्याकडे प्लॉट आहे तो नाही चालणार, ज्याच्यावरती शेती केली जाते तर असा प्लॉट तुमच्या नावावरती, तुमच्या वडिलांच्या नावावरती, तुमच्या आजोबाच्या नावावरती असणं गरजेचं आहे. समजा माझ्या नावावर नाही पण माझ्या आजोबांच्या नावावर चालेल. जमीन आहे किंवा वडिलांच्या नावावर आहे तर मी घेऊ घेऊ शकता, Okay. डेफिनेटली घेऊ शकता. पण ते कागदपत्र काय लागतील मग बरं, दाखवायला? तिथले म्युटेशन फाईल जसं आपला महाराष्ट्रामध्ये 7/12 असतोय हा तसं नॉर्थ मध्ये गेला की खसरा खतोनी असते, साऊथ मध्ये गेला तर म्युटेशन दाखिला म्हणतात त्याला, हा हा तर तो असतोय. म्हणजे असे बरेचसे डॉक्युमेंट आहेत, पैकी कुठली एक डॉक्युमेंट म्हणजे ज्या बेसिसवरती इथला अधिकारी, महाराष्ट्रातला अधिकारी, तुम्ही किंवा तुमचे वडील किंवा तुमचे आजोबा तिथले शेतकरी आहेत की नाही हे ऑनलाईन पोर्टलला चेक करू शकतील असा एखादा पुरावा. एवढं नॉलेज कुठून आलं सर तुम्हाला? ऍक्च्युली सर विषय काय आहे की मी म्हणजे खास करून माझा तो स्वभाव राहिला पहिल्यापासून की एखाद्या इंडस्ट्रीमध्ये मी ज्यावेळेस एंट्री करतो किंवा त्या इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेस काम करतो तर मला असं वाटतं की त्याची इत्तमभूत माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. कारण एखादा व्यक्ती त्यांच्या आयुष्याची पूर्ण कमाई तुमच्या शब्दावरती किंवा तुमच्या एक्सपिरियन्सवरती लावत असतोय तर ती कुठेतरी जस्टिफाईड झाली पाहिजे बरोबर. आणि ती व्हॅल्यू डिलिव्हर झाली पाहिजे. त्याच्यामुळे मग आपल्याला अपडेट राहणं गरजेचं आहे. जर आपण रॉंग इन्फॉर्मेशन फॉरवर्ड करत राहिलो किंवा आपल्यालाच नॉलेज नाही, मी स्वतःला एक्सपर्ट बनवतोय किंवा मी ऍडवायझर बनतोय तर कुठेतरी मग ते मला चुकीचं. मिसिंग वाढवतं. सर हे नॉलेज तुम्ही घेतलं कुठून? तुम्ही काही कोर्स केले, लँडचं वगैरे जे नॉलेज आहे किंवा 7/12 म्हणतो आपण, हा हे कुठून घेतलं? नाही बघा, ऍक्च्युली आता 7/12 माझा संबंध आहे ना हा वयाच्या 14 वर्षापासून आहे. माझे वडील ते गव्हर्नमेंट सर्वंट होते, त्याच्यामुळे त्यांना बऱ्याचदा शेती रिलेटेड कुठलं काम असेल तर त्यांना टाइम नाही मिळायचा. आणि माझं नशीब असं चांगलं की माझ्या स्कूलमध्ये आणि सेतूमध्ये फक्त रोडच होता आणि सकाळ सतारातलं स्कूल संपलं, 8वी-9वीची गोष्ट आहे की मग मी सेतूमध्ये जायचो. बरं, 7/12 उतारा असेल, 8 असेल किंवा उत्पन्नाचा दाखला असेल किंवा कुठलेही, म्हणजे आता नॉर्मल बघा आजकालच्या मुलांचं जेव्हा एज्युकेशन चालू असतं 10वीचं किंवा तर डोमासाईड सर्टिफिकेट, कास्ट, नॅशनॅलिटी हे तर आई वडील त्यांच्यावरती जातात, त्यांना सगळ्या गोष्टी जातात. पण आमच्या केसमध्ये असं कधीच नाही झालं. आमच्या केसमध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आम्ही स्वतः केल्या. बरं. त्याच्यामुळे मग तो सगळ्या गोष्टी मला तिथून अंडरस्टँडिंग आली 7/12ची खास करून. आणि त्याच्यानंतर मग मी जेव्हा मुंबईमध्ये आलो तर मग तशा लोकांमध्ये कंटिन्यू राहिल्यामुळे म्हणजे आता माझ्याकडे माझे जो फ्रेंड सर्कल आहे त्याच्यामध्ये कसे आहेत CA, CS, ॲडव्होकेट्स, बिल्डर्स असे बरेचसे लोक आहेत. बरोबर. तर जे लोकांनी आपले 20-20, 25-25 वर्ष या क्षेत्रामध्ये ऑलरेडी झोकून दिलेला आहे आणि त्या लोकांबरोबर ते राहून त्या लोकांमध्ये राहिल्यानंतर सुद्धा शिकण्याची उमेद, बरोबर. बाबा हे लोक काय बोलतात ते तर आपल्याला त्यातनं कधीतरी भविष्यात ते नॉलेज कामाला येऊ शकतं, आपल्या उपयोगाला येऊ शकतं. या अनुषंगाने त्याच्याकडे बघितल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सर मला अंडरस्टँड झाल्या. हा पहिला मुद्दा. बरोबर. आणि दुसरा की ज्यावेळेस मी हा काम स्टार्ट केलं तर काम स्टार्ट केल्याच्या नंतर मला पहिल्यापासून फील्डवरती प्रॅक्टिस करायची सवय, म्हणजे मला एखादी गोष्ट येत नाहीये म्हणून मी दुसऱ्यावरती कधी डिपेंड नाही. मी कुठलीही गोष्ट मला करायची, मी करायला स्टार्ट करतो, फेल्युअर्स येतात, रिजेक्शन्स येतात, मग आपण त्यातून शिकतो. तेव्हा आता मला आज ह्या क्लायंटने हे प्रश्न विचारले होते, बरोबर. त्याचं उत्तर मला माहित नव्हतं. करेक्ट. मग आपण काय करायचं, त्याच्यावरती रिसर्च करायचा, रात्रभर बसून गुगलवरती काय काय त्याच्यावरती आपल्याला माहिती मिळते, युट्यूबवरती काय माहिती मिळते किंवा आपल्या संबंधित लोकांमधून काय माहिती मिळते, ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन कलेक्ट करून सर मी त्याची डॉक्युमेंटरी बनवली की काय काय गोष्टी लँड ॲक्विजिशन मध्ये महत्वाच्या आहेत, त्या कशा पद्धतीने केल्या जातात आणि त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने सेफली आपल्या इन्व्हेस्टर्सला लँड करू शकतो. तर हा बेसिकली जो एक्सपिरियन्स आहे तो मला तिथून आला. सर जेव्हा आपण मुंबई 3चा विचार करतो आणि टाउनशिप होणार आहे जसं डिक्लेअर झालेलं आहे, बरोबर, तर कधीपर्यंत तिथे रोड्स बनायला चालू होईल किंवा इलेक्ट्रिसिटी म्हणतो आपण,
बाकी सगळ्या गोष्टी Right. जे स्टार्ट आहे ते गव्हर्नमेंट कडून कधी सुरुवात होऊ शकते त्याच्यात? बघा आता सर नैना रिजन मध्ये मी जसं की सुरुवातीला बोललो तुम्हाला की TPS 1 2 3 4 5 6 TPS चा फुल फॉर्म म्हणजे टाउनशिप स्कीम. ओके. तर ह्याची ऑलरेडी TPS 1 मध्ये रोडची कामं चालू झालेली आहे, पण तिथे ऑलरेडी 1 करोड प्लस जमिनीची रेट आहे, बरं. कारण आता तो रेडी टू डेव्हलप प्लॉट आहे. राईट सर. तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी चालू झालेले आहेत. मग असं करून आता हळूहळू हा नयनाचं काम चालू होईल. पण ज्यावेळेस MMRDचा TPSचं काम चालू होईल, आता तिथला झोन चेंज झाला. बरोबर. आता ह्याच्या पुढे आता ते लोक शेतकऱ्यांकडून आता गेल्या 2-4 दिवसापूर्वी त्याच्यावरती एक नोटिफिकेशन पण जारी केलं की आता 22.5% त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला परतावा देऊ. पत्र म्हणजे काय की तुमची जर 10 गुंठ जागा असेल तर त्याच्या बदल्यामध्ये 22.5% की तुम्हाला जवळपास 2.25 गुंठ्याचं डेव्हलप भूखंड आम्ही देऊ. पण अकॉर्डिंग टू माय अंडरस्टँड, आता गव्हर्नमेंट काय डिसिजन घेईल याच्यावरती आपण कॉमेंट नाही करू शकत. बट हे जर इनिशियल लेवलला त्यांनी आता हे केलेलं आहे, पब्लिश केलेलं आहे, तर साधारणपणे जसं TPS स्कीम जी नैनाची होती 60-40ची, तर MMRDची पण जी प्लॅनिंग आहे ती TPS स्कीम आहे. ती सेक्टर प्लॅन तर अजून कुठे दिसत नाही. ओके. कारण मी जेव्हा तिथला झोन दाखला काढला तर त्याच्यावरती क्लिअरली TPS हा वर्ड मेन्शन. बरोबर बरोबर. तर जर TPSच बनते तर मग हा नैनाच्या पद्धतीचा 60-40चा रेशो बनू शकतो. मग ह्याचा पहिल्यांदा काय होतं सर की शेतकऱ्याकडून हरकती मागवल्या जातात. हरकती मागवल्याच्या नंतर एक बेसिक प्लॅन पब्लिश केला जातो. बरोबर आहे. त्याच्यानंतर सजेशन ऑब्जेक्शनचा टाइम पिरियड असतोय की केलेल्या डाऊन प्लॅनिंग मध्ये कोणाला काय बदल करायचा आहे का, किंवा कोणाचं काय प्लॅनिंग आहे का, तर तुम्ही गव्हर्नमेंट अथॉराइज आर्किटेक्ट करून तुम्ही गव्हर्नमेंटला सुचवू शकता की बाबा आम्हाला असा असा बदल हवाय. आणि त्याच्यानंतर मग एक फायनल प्लॅन येतो आणि फायनल प्लॅन आल्याच्या नंतर बजेट डिक्लेअर होतं त्या रोडचं आणि मग रोड बनायला चालू होतात. तर साधारणपणे आज तुम्ही नैना रिजन मध्ये बघाल तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये डेव्हलपमेंट आहे, आणि जर तुम्ही MMRD रिजन मध्ये बघाल तर येणाऱ्या 3 वर्षापासून ते 7-8 वर्षापर्यंतच्या रोड डेव्हलपमेंटची प्लॅनिंग आहे. प्लॅनिंग होऊन जाईल. बट अकॉर्डिंग टू माय नॉलेज नैनामध्ये सिडको ती फंडिंग लावती सध्या. सिडकोकडे फंडिंग कुठून येते, जो डेव्हलपमेंट रेव्हेन्यू येतोय तिथून येते. पण MMRDच्या केसेसमध्ये थोडासा वेगळा आहे. MMRD मध्ये इन्स्टिट्यूशनल फंडिंग खूप मोठी आहे. इन्स्टिट्यूशनल म्हणजे हा. कोणती फंडिंग? जसे की तुम्हाला मी आता ब्लॅकस्टोन बद्दल सांगितलं हा. की जवळपास $11.5 बिलियन ची फंडिंग ही इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटसाठी ती कंपनी करते. बरोबर आहे. गव्हर्नमेंट बरोबर ऑलरेडी त्यांचा एग्रीमेंट पण साईन झालेला आहे. करेक्ट. तर हा ज्यावेळेस मोठा बाहेरचा फंड येतो ना, तर त्यावेळेस मग ह्या डेव्हलपमेंट संस्थांना गव्हर्नमेंटच्या फंडिंगवरती डिपेंड राहायची गरज नाही पडत. फॉर एन एक्झाम्पल नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, अदानीची जी प्रायव्हेट पार्टनरशिप आहे त्याच्यामुळे आज बोलू शकतो की आपण जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये जर अटेम्प्ट केला असता तर गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डचा आपला नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट असता. एवढ्या रॅपिडली तो एअरपोर्ट ऑपरेशन मध्ये येईल असं कोणालाच वाटलं नव्हतं सर. कोणाला. म्हणजे लोक अजूनही, आम्ही ज्यावेळेस स्टार्टिंग काम चालू केलं त्यावेळेस एअरपोर्टचे पायलिंगची वगैरे कामं चालू होती, फिलिंग कामं चालू होती. ज्यावेळेस आम्ही लोकांना सांगायचो की 2 वर्षानंतर किंवा 3 वर्षानंतर एअरपोर्ट येणार आहे, तर लोक बिलीव्ह नव्हती करत. साहेब तुम्ही बोलताय पण मला नाही वाटत की 10 वर्ष अजून इथं काय बनेल. पण सडनली सर चालू झालं, आज ऑपरेशन स्टार्ट झालंय. आणि नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट ही गरज आहे सर. त्याचं पाठीमागचं रिझन काय की छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे हे 90s पासून ऑलरेडी ओव्हर क्राउडेड आहे. त्याच्या 100% कॅपॅसिटीवरती ते रीच झालेलं आहे. म्हणजे ते एअरपोर्ट गेल्या 25-30 वर्षापासून झेलतंय असं म्हणायला हरकत. बरोबर बरोबर. म्हणजे त्याच्यामुळे ह्या एअरपोर्टची गरज होती. आणि आमच्या पुण्याच्या लोकांना पण जवळ पडलं ना सर. डेफिनेटली. एक्झॅक्ट. म्हणजे सर अक्षरशः पुण्याच्या लोकांना म्हणण्यापेक्षा आम्ही नवी मुंबईमध्ये राहतो, आम्हाला जर जुन्या एअरपोर्टला जायचं म्हटलं तर पुण्याला आज मी तुमच्याकडे 1.5 तासात पोहोचलो. बरोबर आहे. बरोबर ना. पण आमच्या घरापासून जर ट्रॅफिकच्या टाइमला पीक टाइमला जायचं म्हटलं तर 1.5 तास एअरपोर्टला जातो, एअरपोर्ट नवी मुंबईमधून. बरोबर आहे. बरोबर नाही. आज आमच्यासाठी तो 15-20 मिनिटांचा ऍक्सेस झाला. आणि त्याच्यामुळे जी आजूबाजूची जी उत्तर रायगडचे जे 4-5 तालुके आहेत ना ते सर ग्रोथसाठी ओपन झाले. कोणकोणते तालुके? जसं की उरणच्या बाजूला अलिबाग, पेन, पनवेल, कर्जत, खालापूर, खोपोली हे जे काही आहेत त्यातला खालापूर एकच तालुका येतो. तर हा तालुका म्हणजे हे जे 4-5 तालुके आहेत हे आता ग्रोथसाठी ओपन झाले. कारण एअरपोर्ट पासून ह्या सगळ्या ज्या एरिया आहेत हे अर्ध्या ते 1.5 तासाच्या कनेक्टिव्हिटीवरती आहेत. बरोबर. आणि अजून बरेचसे डेव्हलपमेंट आता ऑन गोईंग आहेत, पाईपलाईन मध्ये आहेत. ज्यावेळेस ह्या सगळ्या डेव्हलपमेंट ज्यावेळेस तयार होतील येणाऱ्या 10 वर्षांमध्ये सर नवी मुंबई किंवा तिसरी मुंबई हा एक एक्झाम्पल म्हणून लोकांना सांगण्यासारखा बनेल. येस. अटल सेतूपासून आपला जो प्रोजेक्ट आहे म्हणजे रायझिंग ग्राउंड जिथे जिथे आपण काम करतो, येस. उरणला जर कन्सिडर केलं बरोबर.
ते किती किलोमीटर येईल सर? सर अटल सेतूपासून मी हार्डली 5 किलोमीटरच्या अंतरावरती काम स्टार्ट आहे माझं. ओके. म्हणजे तुम्ही अटल सेतूवरून उतरलात हम्म. तर तुमच्या गाडीचा स्पीड मीटर जो आहे किंवा तुमचा किलोमीटरचा जो डिजिटल क्लस्टर आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघून जर निघालात तर मी 5 किलोमीटर अंतरावरती तुम्हाला जागा देऊ शकतो. म्हणजे तुम्ही भविष्यात आपण ज्या ठिकाणी जागा देतोय त्या जागेवरून निघून साऊथ मुंबईमध्ये म्हणजे तुम्ही मुंबई मंत्रालयाला 20 ते 25 मिनिटात रीच करू शकाल अशा ठिकाणी आपण जागा देतोय. एक्झॅक्टली. सर एखादा व्यक्ती आहे आणि त्याला जागा घ्यायची आता, बरोबर. रायझिंग ग्राउंडला कॉल केला त्याने येस. की आय वॉन्ट टू बाय लँड, आम्हाला लँड घ्यायची आहे, किती लँड तो घेऊ शकतो आणि खिशात किती पैसे पाहिजे? गुड क्वेश्चन. माझ्याकडे जी ओपनिंग आहे सर ती ओपनिंग आहे एक 8 ते 9 लाख रुपये गुंठ्यापासून. तो एखादा जर बायर आहे आपल्याकडे तर त्याची कॅपॅसिटी आहे की तो 8 लाख रुपये अगदी 7 लाख रुपये जरी तो इन्व्हेस्टमेंट करू शकतो. अशा पण काय लँड आहेत आपल्याकडे. तरी सुद्धा तो फक्त 7 लाख रुपये त्याकडे आहेत तर तो 7 लाखापासून ते त्याकडे कितीही पैसे असू देत तेवढ्या अमाऊंट ऑफ लँडची मी त्यांना रिक्वायरमेंट फुलफिल करून देऊ शकतो. इंटरेस्टिंग. आणि कितीही पैसे असले तरी पैसे करू शकतो. म्हणजे माझ्याकडे अशा पण आता रिक्वायरमेंट येतात की सर XYZ कंपनी यांना 100 एकर पाहिजे आहे. आता मुंबई सबमध्ये 100 एकर जागा घेणं म्हणजे सर ते काही 100 कठीण आहे. कोटीची डील आहे. बरोबर बरोबर. बरोबर आहे नाही. पण अशा ठिकाणी मी ज्यावेळेस प्रॅक्टिस केल्या ना तर मी बघितलं की अशा डील्स मोस्ट प्रोबेबली होत नाहीत. त्याच्यामध्ये ड्यू डिलिजन्समध्ये गव्हर्नमेंट पॉलिसीजमध्ये किंवा कंपन्यांच्या पॉलिसीजमध्ये कधीतरी त्या डील बसत नाहीत. मग अशा ठिकाणी आम्ही काय करतो मग माइंडेड्स घेतो. जर सपोज कुठल्या कंपनीला 20, 25, 30, 40 एकर जागा पाहिजे असेल तर मग आपण त्यांच्यावरती एक ॲग्रीमेंट करतो, त्यांच्याकडनं एक ऑफर लेटर घेतो आणि एक माइंडेड ॲग्रीमेंट साईन करतो आणि समथिंग अमाऊंट ऑफ मनी डिपॉझिट घेतो आणि त्याच्या अनुषंगाने मग त्यांना ज्या जागा हवेत मग आपण त्या ग्राउंड लेवलला शेतकऱ्यांशी मिटिंग करून कुठल्या एरियात तेवढे शेतकरी जागा विकायला तयार आहेत, तिथे जेवढी जागा अवेलेबल आहे का विकायला, त्यांची मानसिकता काय आहे, ह्या सगळ्या अंडरस्टँडिंग करून मग आपण त्या रिक्वायरमेंट त्यांना फुलफिल करू शकतो सर आपण. जर कारण आपला जो पॉडकास्ट आहे ना सर हा फक्त म्हणजे जॉब करणारे लोक नाही बघा, एक्झॅक्टली बिझनेसमॅन पण बघतात, डेफिनेटली. मोठे मोठे पॉलिटिशियन्स पण बघतात, येस सर. सेलिब्रिटीज पण बघतात. एक्झॅक्टली. तर त्यांना जर आज त्या एरियामध्ये मोठी लँड पाहिजे आणि त्यांना काहीतरी त्यांचं कन्स्ट्रक्ट करायचंय डेफिनेट तर ते करू शकतात. डेफिनेटली आपण देऊ शकतो सर. आपल्याला पहिले रिक्वायरमेंट अंडरस्टँड करून घ्यावा लागतील. हा. आपली मीटिंग होईल त्यांच्यावरती अथॉराइज पर्सन बरोबरती आणि आपण त्यांच्यावरती 100% नव्हे 1001% आपण त्यांच्या रिक्वायरमेंट फुलफिल करून देऊ शकतो. आता तुम्ही एक्झाम्पलसाठी सांगितलं की तुमचे पॉलिटिशियन्स किंवा खूप सारे सेलिब्रिटी बिझनेसमॅन बघतात आणि माझ्याकडे ऑलरेडी जर तुम्ही बघायला येस तर इन्कम टॅक्स, पोलीस डिपार्टमेंट, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स, त्याच्यानंतर इंडियन आर्मी, त्याच्यानंतर त्याचबरोबरती खूप सारे सेलिब्रिटी. आता मी ऍक्च्युली ऑन कॅमेरा नाव नाही घेऊ नाही शकत घेऊ आपण. शकत Right, याचं. right, right. पण खूप सारे सेलिब्रिटी आहेत जे छोट्या पडद्यावरती किंवा मोठ्या बरोबर. पडद्यावरती काम करतात. अशा लोकांना पण आपण ऑलरेडी काय केलेले जागा दिलेली. खूप सारे पॉलिटिशियन्स आहेत जे एक्स MLAs आहेत किंवा एक्झिस्टिंग MLAs आहेत. अशांना पण आपण तिथे सर जमीन बाय करून दिलेली. आज जर समजा ते 1 गुंठा घेतला, समजा 8-9 लाख 10 लाख जमिनीप्रमाणे आपले रेट चेंज होत असतात. लोकेशन प्रमाणे पण चेंज होतं सर की किती जवळ येतो ते आपल्या अटल सेतू पासून, एअरपोर्ट पासून किती जवळ. कनेक्टिव्हिटी पण डिपेंड करते. बरोबर. आणि हायवेज जे तुम्ही बोलले की काही हायवेज आहे तिथं ते मॅटर करतो. आज जर कुणी 8-9 लाखाला घेतलेला आहे, बरोबर. पुढच्या 10 वर्षानंतर तो कितीला जाऊ शकतो किंवा त्याची व्हॅल्यू काय असू शकते. मी असं नाही म्हणत आहे सर की तुम्ही बोलायलाच पाहिजे की तुम्ही बोलले आज 90 लाखाला जाईल किंवा 1 कोटीला जाईल तर मग ते गेलंच पाहिजे. राईट. तुमचं ऍझम्पशन काय म्हणतं, प्रिडिक्शन काय म्हणतं, प्रिडिक्शन केलं जातं बॅक डेटावरती. बरोबर. हा. सर आज नैनामध्ये जिथं आता ऑलरेडी टाउन प्लॅनिंग झालेली आहे किंवा TPS स्कीम आलेली आहे तिथे जर तुम्ही आजपासून एक 10 वर्षाचा आपण टाइम स्पॅन पकडून चालू म्हणजे 2014-15ची 16ची गोष्ट जर आपण बघितली तर त्यावेळेस तुम्हाला जो TPS मध्ये नैना नोटिफिकेड विलेजेस आहेत तिथे तुम्हाला 4 लाख 5 लाख रुपये गुंठ्यानं जागा मिळत होत्या. बरोबर आहे. आज 5 लाख रुपये गुंठ्याचा हा हायेस्ट रेट झाला सर. 2014-15 तुम्हाला 2-3 लाखांना पण तिथे जागा मिळत होती पण आपण चांगला रेट पकडून चालू 5 लाख रुपयाला तुम्ही जागा घेतली. बरोबर आहे. आजपासून तुम्ही जर 10 वर्ष पाठी जाता आणि 5 लाख रुपयाचीच इन्व्हेस्टमेंट किंवा तुम्ही एक 20 गुंठ जागा घेतली नाही की 1 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट केले होते. एक्झाम्पलसाठी पकडून चालू. आज त्या 20 गुंठ जागेच्या बदल्यामध्ये तुम्ही जर ती जागा कुठल्या डेव्हलपरला JV ला देताय
तर साधारणपणे तिथे जर सर तुमचा प्लॉट अलॉटेड प्लॉट 1000 मीटरपेक्षा जास्त आहे आणि तो रोड जो तुम्हाला ज्या रोडवरती अलॉटमेंट झालेला आहे तो 24 मीटर डीपीपेक्षा जर मोठा असेल तर साधारणपणे एका गुंठ्याच्या बदल्यामध्ये 3500 स्क्वेअर फीटचं कन्स्ट्रक्शनची परमिशन तुम्हाला मिळते, की कच्च्या जमिनीवरती बोलतोय. अलॉटेड प्लॉटची कॅल्क्युलेशन्स वेगळे आहेत, वेगळे बरोबर आहे. तर आपण कच्च्याच्या वरतीच चर्चा करू जेणेकरून सर्वसामान्यांना हे लक्षात समजेल. बरोबर. तर 20 गुंठ्याचं जर कॅल्क्युलेशन पकडलं तर साधारणपणे सर 70,000 स्क्वेअर फीटचं कन्स्ट्रक्शन करण्याची कॅपॅसिटी तुमच्या जागेची आहे. तुम्ही एका चांगल्या स्टँडर्ड बिल्डरवरती जर जेवीला गेला तर तो तुम्हाला 60-40चा रेशो देतो, आणि की तिथं जे कन्स्ट्रक्शन बनेल त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला तो 40% कन्स्ट्रक्शन देतो आणि 60% कन्स्ट्रक्शन तो त्या बांधकामा बदल्यात तो घेतो, बरोबर. त्याचबरोबर तुमच्यावरती जेव्हा जेवी अग्रीमेंट बनतं त्यावेळेस तो तुम्हाला एक ऑन अमाऊंट देतो. आता ऑन अमाऊंट काय चालते सर, की त्या जमिनीची जी मार्केट व्हॅल्युएशन तिथे जी काही चालू असेल अंदाजे 20% ते 25-30% त्या ऑन अमाऊंट चालते. जसं की आता सिडकोमध्ये जर 1 कोटी रुपयाचा प्लॉट आहे तर 25 लाख रुपये साधारणपणे ऑन चालतं आणि 50-50चा रेशो सिडकोमध्ये चालतो. पण आपण महिन्यामध्ये बोलतो तर 60-40 पकडू आपण. तर आता तुम्ही अंदाजे पकडून चाला, जर 70,000 स्क्वेअर फीट कन्स्ट्रक्शन जर तुमच्या जागेवर बनू शकतंय त्यातलं जर तुम्ही 40%चं कन्स्ट्रक्शन तुमच्या हिश्श्याचं पकडलं, मी म्हणतो नवे तुम्ही एकदम स्टँडर्ड बिल्डरकडे गेला, त्याची कन्स्ट्रक्शन एकदम हाय फंटो आहे आणि त्यामुळे तो म्हणतोय तुम्हाला मी रेशो कमी देतो आणि त्यानं 30% दिलं, तर 7-21,000 स्क्वेअर फीटचं कन्स्ट्रक्शन तुमच्या हिश्श्याला मिळू शकतं सर. आणि ऑन अमाऊंट ज्यावेळेस आता तो रेडी टू मूवचा जो प्लॉट आहे तिथे कमीत कमी तुम्हाला आज 25-30-50 लाख रुपये गुंठा मिळतोय किंवा अलॉटेड प्लॉट 1 कोटी रुपये गुंठा मिळतोय, बरोबर नाही. तर 20 गुंठ्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला 40%ने 8 गुंठे जागा अलॉट होते. 8 गुंठ्याचे जर तुम्ही मार्केट व्हॅल्युएशन बघितलं तर साधारणपणे 8 करोड रुपये आहे अलॉटेड प्लॉटची, बरोबर आहे. 8 करोडवरती 20% तुम्ही पकडा सर, किती झाले सर साधारणपणे 8 दुनी 16 म्हणजे 1.6 CR झाले. तुम्ही इन्व्हेस्टमेंट किती केली होती सर 10 वर्षापूर्वी? 1 कोटी 10 लाख कोटी. 1 कोटी 20 गुंठ्याला 1 कोटी. आज तुम्हाला 8 गुंठेचे अलॉटेड प्लॉट आहे, तो जेबीला गेला तर तुम्हाला पैसे किती मिळतात आहे? साधारणपणे 1-1.5 कोटी रुपये जास्त. 1.5 कोटी म्हणजे तुमचे इंटरेस्ट सहित पैसे रिटर्न झाले सर. बरोबर आहे. आणि जे 21,000 स्क्वेअर फीटचं जे कन्स्ट्रक्शन तुम्हाला मिळणार आहे त्याची व्हॅल्युएशन जर तुम्ही फ्युचरिस्टिक पकडली 5,000 रुपये स्क्वेअर फीटने जर पकडले सर तर ते 10 कोटी रुपये झाले. म्हणजे ते 1.5 कोटी आणि हे 10 कोटी 11.5 कोटी व्हॅल्युएशन झाली. बरोबर. तो इन्व्हेस्टमेंट किती केली होती सर? 1 कोटी 1 कोटी रुपये गेले होते 5 लाख रुपयासाठी. बरोबर. आणि आज त्याची व्हॅल्युएशन नियर अबाउट किती झाली सर? 11 करोड रुपये. म्हणजे हा जवळपास सर 11x बरोबर 1100% बरोबर झाला. म्हणजे ज्या व्यक्तीने 10 लाख केले त्याचे 1 कोटी रुपये बनवू शकतात. डेफिनेटली बनवू शकतात. फक्त प्लेसमेंट योग्य ठिकाणी योग्य वेळी होणं गरजेचं आहे. बरोबर आहे. कारण मी नेहमी सांगत असते सर, सॉरी टू इंटरप्ट, नाही की लँड इन्व्हेस्टमेंटमध्ये 4 महत्वाच्या गोष्टी असतात. काय सगळ्यात महत्वाची जी असते ती म्हणजे कनेक्टिव्हिटी. बरोबर की तुम्ही जागा ज्या ठिकाणी घेताय त्या एरियामध्ये कनेक्टिव्हिटी काय बनते, राईट. बरोबर. बनलेल्या ठिकाणी नका घेऊ, बनणाऱ्या ठिकाणी घ्या. म्हणजे ह्याच्यावरती एक पंच लाईन आहे सर, ती म्हणजे अशी एक अच्छा तिरंदाज होता है ना, वो वहां पे निशाना नहीं लगाता जहाँ पे चिड़िया बैठी है, वो वहां पे निशाना लगाता है जहाँ पे चिड़िया बैठने वाली है. बरोबर. तर एक चांगला रिअल एस्टेट इन्व्हेस्टर आहे ना तो त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट येणार आहे, त्या ठिकाणी अजिबात नाही करत जिथं डेव्हलपमेंट ऑलरेडी आलेली. बरोबर आहे. राईट. तर तशाच पद्धतीने तुम्ही जर कनेक्टिव्हिटीला जर आयडेंटिफाय केलं तर दिस इज मोर इम्पॉर्टंट पॉईंट. सेकंड जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे ते म्हणजे सर त्या एरियातली डेव्हलपमेंट अथॉरिटी, की तिथे तुम्ही बिल्डरच्या भरोश्यावरती जागा घेताय की तुम्ही गव्हर्नमेंट प्लॅनिंगच्या बेसिसवरती घेताय, आणि अशी गव्हर्नमेंट प्लॅनिंग जी अप्रूव्ड आहे ऑलरेडी, जी प्रपोज्ड आहे. आपल्याला प्रपोज मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर पण विषय काय होतो की बऱ्याचदा गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट डिले होतात, चेंज होऊन जातात आणि त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंटवरती हॅम्पर होतं. त्याच्यामुळे तुम्हाला अप्रूव्ड प्लॅनिंग वरती इन्व्हेस्टमेंट करायची. प्रपोज्ड वर नका जो अप्रूव्ड वरती. जसे की आता MMRDA ऑलरेडी अप्रूव्ड केलंय, बरोबर. हा झोन चेंज केलाय म्हणजे आता ते अप्रूव्ड आहे. करेक्ट. राईट. तर हा झाला सेकंड पॉईंट. तिसरा पॉईंट जो आहे ना ते आहे म्हणजे लोकेशन. की तुम्ही ज्या लोकेशनवरती इन्व्हेस्टमेंट करताय, म्हणजे आता तुम्ही, मी जसं तुम्हाला सांगितलं MMRDA आहे, बरोबर. MMRDA मध्ये 32 गावं आता पहिल्या झोन मध्ये डेव्हलप करतात आहे, पण मी 4च ग्रामपंचायतीमध्ये काम करतोय कारण माझ्यासाठी लोकेशन पण मॅटर करतं. बरोबर आहे. राईट. आणि सगळ्यात महत्वाचा ह्या तिन्ही गोष्टींची व्हॅल्यू क्रिएट त्यावेळेस होते जस्ट ह्या जागेची टायटल क्लिअर आहे.
पण जागा खूप चांगली घेतली, चांगल्या ठिकाणी घेतली, बरोबर. योग्य रेटमध्ये घेतली, योग्य ठिकाणी घेतली, पण टायटल डिस्प्यूट आहे आणि भविष्यामध्ये त्यांचे आत्या मामा काका उभा राहिले. बरोबर. बरोबर. तुमची इन्व्हेस्टमेंट तर डगमगली ना, करेक्ट. कारण तुमच्या हिश्श्याला ओनर तयार झाले. हो, त्याला म्हणतात एनओसी तयार करणं. ते खूप हेक्टिक आहे, बरोबर. जे की आपल्याला टाळलं पाहिजे. तर तर- ह्या 4 गोष्टी ज्या ठिकाणी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, तर आपण जो आता बॅक डेटा स्टडी केला, त्याच्या बेसिसवरती तुम्ही आज जर तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट 2026 मध्ये फ्लेश करताय, इन्व्हेस्टमेंट करताय, तर येणार 2032-33 मध्ये हा खूप मोठ्या लेवलचा ग्रोथ असणार आहे आणि तुम्हाला 10x ग्रोथ हा माझ्या अनुषंगाने, माझ्या प्लॅनिंगनुसार मिळायलाच हवा. मिळालं पाहिजे. मला तर काय वाटतंय सर माहिती का, की हे तर तुम्ही खूप जास्त संकोचित याच्याने सांगितलं, कारण लोक 10 वर्षानंतर तुम्हाला पकडतील. एक्झॅक्टली. बट हे 20-25x पण जाऊ शकतं. डेटा सेंटर हा इतका मोठा वर्ड आहे सर मोठा आज, आहे. म्हणजे लोकांना माहित नसेल. बरं. बट डेटा सेंटर ज्या पद्धतीने लँड बघतंय आणि जसं तुम्ही बोलले ग्रोथ आहे, जॉब आहे. अवेलेबल होणार आहे. रायगडमध्ये जर ते आलं आणि रायगड म्हणजेच मुंबई 3 आपण बरोबर कन्सिडर केलं तर रायगडचा बऱ्यापैकी पाटा मुंबई 3.0 आहे. बरोबर. 3.0 आहे, अख्खा उत्तर रायगड हा मुंबई 3.0 म्हणून ओळखला जातो. ओळखला जातो. येस. तर ती व्हॅल्यू ज्या लेवलला जाईल ना, ते जसं आपण आता हिंजवडी बघतो, ही लँड होती, आयटी कंपनीज आल्या आणि आयटी कंपनीचं पुढचं सोनं झालं सर, जमीन. सोनं झालं, जमिनीचं सोनं झालं. तर आणि सर जमीन ही तुम्हाला सोन्यासारखाच भाव देते. देते. म्हणजे तुम्ही परत अजून स्टडी करा, तुम्ही गोल्डचा आजपासून 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्षाच्या पूर्वीचा, आणि तुम्ही जमिनीचा बघा. तर ज्या ठिकाणी तुम्ही योग्य ठिकाणी जमिनीची इन्व्हेस्टमेंट केली, ही बरोबर. गोल्डपेक्षा तुम्हाला डबलच त्यांनी रिटर्न दिली. समजा आता हा व्हिडिओ कुणी एखाद्या दुसऱ्या सिटीतून बघतोय, बरोबर. तर त्या व्यक्तीला जर घ्यायचंय, तर मग ती प्रोसेस काय, त्याला तो येईल आपल्याकडे. डेफिनेटली. आपलं ऑफिस कुठे आहे सर? नवी मुंबईमध्ये खारघरमध्ये आपलं ऑफिस आहे. सायन पनवेल हायवे जो आहे, बरोबर, त्या हायवेवरतीच आपलं ऑफिस आहे. आपण डिस्क्रिप्शन मध्ये त्याचं लिंक आणि हे देऊयातच. येस, ते तर आपण दिसतात. पण ते तर महत्वाचं आहेच, पण मी माझ्या इन्व्हेस्टरसाठी थोड्याशा सुविधा जास्त दिल्या आहेत सर. म्हणजे मला असं वाटतं की माझा इन्व्हेस्टर घरातून निघायच्या अगोदर तो माइंडसेटनं क्लिअर असला पाहिजे की एक्झॅक्टली काय आहे, कसं आहे वगैरे. आणि तर त्यासाठी आपण काय करतो सर, की जे अदर डेस्टिनेशनचे जे इन्व्हेस्टर्स आहेत बरोबर. त्यांना आपण झूम मिटिंग प्रोव्हाइड करतो. ओके. त्या झूम मिटिंगवरती त्यांची बेसिक कॉन्सेप्ट पहिल्यांदा क्लिअर केली जाते. कारण होऊ शकतं की तो पूर्ण अजून अंडरस्टँड नाही केलाय. गुगल मॅप, आता आपण फक्त व्हर्च्युअली डिस्कशन करतोय, करेक्ट. कारण आपल्याकडे प्रॉपर गुगल मॅपवरती आपण त्याचे सगळे रोड कुठून जाणार आहेत, आपण कुठे जागा, ओके, एअरपोर्ट कुठे आहे, त्याचं एअर डिस्टन्स किती आहे, प्लॅन गव्हर्नमेंटचे कोणकोणते आहेत, गव्हर्नमेंटच्या काही डॉक्युमेंट्स आहेत आपल्याकडे ज्या गव्हर्नमेंट अथॉरिटीने इश्यू केलेले आहेत, पब्लिश केलेले आहेत, सगळ्यांना माहित नाही त्या कुठे असतात, तर ते आपण प्रॉपर त्याची फायलिंग करून ठेवलेली. ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी काय करतो सर, आपल्या इन्व्हेस्टर्सला झूम वरती समजवतो. ओके. मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी बोललो, माझ्याकडे येणार आहे पण इन्व्हेस्टर्स आहेत, ते लोक माझ्याकडून मी रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत ज्यावर झूम करतोय, येस राईट. आणि मी असेल, माझे को फाउंडर आहेत मिस्टर अमरिक सिंग. हा, ही इज एक्स बँकर ऍक्च्युअली. सिटी बँक ज्यावेळेस रिटेलमध्ये होते त्यावेळेस मुंबईचे सेल्स एक्विजिशन हेड होते ते, आणि जॉईन ॲज अन को फाउंडर. तर ते हे सगळ्या ज्या मीटिंग्स वगैरे आहेत मेजरली आता तेच बघतात, कारण मी थोडंसं ऑपरेशन्समध्ये बिझी असतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे त्या इन्व्हेस्टरला त्याचा बेसिक कॉन्सेप्ट आपण झूमवरनं क्लिअर करतो. तो झूमवरनं क्लिअर झाल्याच्या नंतर मग त्याच्यानंतर तो आपल्या ऑफिसला व्हिजिट करून लँड बघून मग तो डिसिजन घेऊ शकतो. आणि इनफॅक्ट मी अपफ्रंटली माझ्या इन्व्हेस्टर्सला किंवा माझ्या बायर्सला सांगतो की सर तुम्ही पहिल्यांदा 100% संतुष्ट व्हा, मनामध्ये किंतुपर्यंत ठेवून कुठली इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू नका. आणि आम्ही त्या कल्चरमधून हाईच नाही होत की माझी टेलिकॉलर टीम किंवा माझे असोसिएट्स तुम्हाला फोन करून इरिटेट करते, अजिबात हे नाही करत. माझं असं म्हणणं आहे की लोकांना कन्व्हिन्स नका करू, लोकांना तुम्ही क्लिअर करा, तुम्ही एज्युकेट करा, ते स्वतः त्यांना कन्व्हिन्स करतील. बरोबर. मला इथं काय घेणं गरजेचं आहे. तुम्ही लोकांना कन्व्हिन्स करता याचा अर्थ तो प्रोडक्ट तुमच्या समोरच्या व्यक्तीच्या गरजेचा नाहीये, तुम्ही त्याच्यावरती थोपवतात. हो, राईट, बरोबर, एक्झॅक्टली. पण मला असं वाटतं की तुम्ही त्या व्यक्तीला त्याचे बेनिफिट समजावा, तो स्वतःला कन्व्हिन्स करेल. बरोबर. तो स्वतः तेवढा, जर त्याकडे पैसे आहेत तर तो स्वतःला कन्व्हिन्स करू शकतो, किंवा तो तेवढा स्वतः इंटेलिजंट असतोय की काय योग्य आणि काय योग्य हे त्याला कळतं. तुम्ही त्याला डॉक्युमेंट पण दाखवतात जमिनीचे, जेव्हा तो व्यक्ती येतो आपल्या साईट व्हिजिटला, प्रॉपर डॉक्युमेंट दाखवतात, क्लॅरिटी देतात की हे इथे लिटिगेशन नाहीये, असं आहे, इथून हा डीपी रोड जाणार आहे किंवा हा रोड जाणार आहे इथून, प्लॅन दाखवतात. सर आता आपल्याकडून लोकांनी जमीन घेतली, एका ग्रुपने जमीन घेतली, बरोबर, 16 गुंठे काय 32 गुंठे घेतली. बरोबर. आता उद्या उठून त्यांना वाटलं की मला इथं कन्स्ट्रक्शन करायचंय, मला इथं माझी अपार्टमेंट बांधायचं आणि आम्हीच विकतो, बरोबर, ते करू शकतात का? हे डेफिनेटली करू शकतात. पण सर कसं आहे की जसं आता मी तुम्हाला बोललो की एअरपोर्टच्या सबबमध्ये ह्या 2 अथॉरिटी काम करत होते, नैना असेल किंवा MMRD असेल. बरोबर. या ठिकाणी टाउन प्लॅनिंग घेते,
आणि टाउन प्लॅनिंग मध्ये जर शेतकऱ्यांच्या जागेवरती जसे तशा पोझिशनवरती जर तुम्हाला कन्स्ट्रक्शनच्या परमिशन दिल्या तर तिथे जे डेव्हलपमेंट आहे ती अनऑर्गनाइज होईल. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी गव्हर्नमेंट काय सांगतं की तुम्ही आमची टाउन प्लॅनिंग बनेपर्यंत फक्त होल्ड करा. टाउन प्लॅनिंग म्हणल्यानंतर तुमच्या हिश्श्याचा प्लॉट ज्यावेळेस तुम्हाला अलॉट केला जाईल तुम्ही त्या प्लॉटवरती तुमच्या पद्धतीने आपल्या ज्या अथॉरिटीज आहेत त्याच्याकडे तुम्ही स्वतः कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करून तुम्हाला जेवीला नाही जे कुठल्या बिल्डरला इन्व्हॉल्व नाही काय करायचं तुम्ही स्क्वेअर फीट वरती कॉन्ट्रॅक्टरला काम द्या तुमची बिल्डिंग स्वतः बांधा. नंतर हे स्वतःही करू शकतात पण विदिन द रूल्स ऑफ गव्हर्नमेंट. येस 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 ते इम्पॉर्टंटच आहे. तिथल्या ज्या प्लॅनिंग अथॉरिटी आहेत हा. सिडको असेल किंवा MMRDA असेल त्या प्लॅनिंग अथॉरिटीचे जे टाउन प्लॅनर्स असतात त्यांच्याकडनं तुम्हाला तो टाउन तुमचा जो प्लॅन आहे तो प्रोजेक्ट प्लॅन तुम्हाला काय करावा लागतो अप्रूव्ह करून घ्यावा लागतो. बरोबर. जसा सिडको मध्ये होतो तुमच्या PMID मध्ये होतो PCMC होतो PMC मध्ये होतो राईट. त्याच पद्धतीने तिथे पण बाहेर देशातून जर कोणी व्हिडिओ पाहतोय तर तो बुकिंग करताना तो स्वतः लागेल का सर? नाही बुकिंग करताना तर लागत रजिस्ट्रेशनसाठी त्याला इथे यावं लागेल सर. ओके. हो. आणि जर आज त्याने बुक करून टाकलं आणि रजिस्ट्रेशन किती दिवसात करावं लागतं? बेसिकली आपल्याकडे स्टँडर्ड काय चालतो सर जसं की आता आपण काय करतो एखाद्या शेतकऱ्याचा प्लॉट आपण त्यांच्याकडे विकाय घेतलेला आहे तर आपल्याला त्यांच्या काही कमिटमेंट असतात की विदिन 2 मंथ विदिन 3 मंथ आम्ही तुमचं पूर्ण पेमेंट क्लिअर करून त्याचं आपण रजिस्ट्रेशन कम्प्लीट करू. आता आपल्याकडे जमिनीची जी एक्विजिशन आहे ती बेसिकली कशा पद्धतीने होते की आपण जर एखादा शेतकरी आहे त्याला त्याची जागा विकायची तर तो आमच्या पार्टनरच्या माध्यमातून ज्यावेळेस आमच्याकडे येतो तर आपण त्या सगळ्याच्या वेळेस आपल्या आयडेंटिफिकेशन कम्प्लीट होतं किंवा आपल्या लिगॅलिटीज क्लिअर होतात तर आपण त्यांच्याबरोबर बयाना करतो यानी की आपण त्यांच्यामध्ये अग्रीमेंट करतो. बरोबर. किंवा सोनसो जागेच्या बदल्यामध्ये आम्ही हे तुम्हाला 5-10-15 लाख रुपये आता टोकन देतोय. ओके. आणि विदिन 2 or 3 मंथ मध्ये आम्ही तुमचे बाकी पैसे क्लिअर करून तुमच्याकडून ती जागा खरेदी करू. करेक्ट. बरोबर. आता त्या 2-3 महिन्यामध्ये ती जागा माझ्या इन्व्हेंटरीमध्ये राहते. मोस्ट ऑफ द आम्ही 1.5-2 महिन्यामध्येच आमच्याकडे कारण आपलं प्रत्येक महिन्यात खरेदी होत राहतात तर आपण 1.5-2 महिन्यामध्येच तो व्यवहार क्लिअर करतो. कधी कधी वेळ लागतो जर प्लॉट मोठा असेल किंवा ज्या ग्रुपनं बुकिंग केलेले त्यांना पेमेंटला टाइम पाहिजे असेल तर कधी कधी वेळ लागतो. थोडा वेळ लागतो. सिच्युएशनच्या अकोर्डिंगली शेतकऱ्याच्या गरजेनुसार ते आपण फ्लिप करतो. बरोबर आहे. बरोबर. तर अशा सिच्युएशन मध्ये आपण काय करतो मग सर की तो टाइम जो आहे तो डिसाईड करतो की बाबा तुम्ही ज्या प्लॉटमध्ये बुकिंग करताय त्या प्लॉटचं आपल्याला रजिस्ट्रेशन कधीपर्यंत करायचं हे आपण त्यांना बुकिंग करतानाच सांगतो. बरोबर आहे. पण त्या टाइम पिरियडमध्ये जर तो अवेलेबल नसेल तर तो सांगतो सर मी या टाइममध्ये अवेलेबल आहे त्यावेळेस जो तुमच्याकडे लँड अवेलेबल असणार आहे ना ती मला सांगा. मग आपण तशा पद्धतीची लँड आपण त्यांना तेवढं मॅनेज करावं लागतं तुम्हाला एवढं सगळं. सर आता आपण शेवटच्या पार्टकडे आलोय तर तुम्ही काय सांगाल मुंबई 3 किंवा रायझिंग क्राऊन यांच्यासोबत लोकांनी का जुळावं? मुंबई 3 मध्ये लोकांनी घर काय यावं? काय USPs आहेत? फायनल वर्ड्स मध्ये काय सांगाल? फायनल वर्ड्स मध्ये सांगायचं म्हटलं तर ह्या 2 गोष्टीला जर तुम्ही सिंक्रोनाइज करायला गेला म्हणजे मुंबई 3.0 आणि रायझिंग क्राऊन ग्रुपच्या सर्व्हिसेस बघा वी आर द विजनरी कंपनी. आम्ही मार्केटमध्ये जे काम करतोय ते रिअल इस्टेट एजंट प्रमाणे काम नाही करत आहे. वी आर अ लँड ॲग्रिगेटर कंपनी. आमचं विजन काय आहे सर की आज ज्या सर्वसामान्य लोकांना आम्ही ज्या जागा विकलेल्या आहेत किंवा आज जो देतोय त्या जागा भविष्यात आम्ही स्वतः काही प्रमाणात डेव्हलपमेंटला घेणार आहोत आणि काही जागा आम्ही ॲग्रिगेट करून जे नामांकित डेव्हलपर्स आहेत किंवा सुप्रसिद्ध डेव्हलपर्स आहेत त्यांना आपण ती JV मध्ये त्या जागा डेव्हलपला देणार आहोत. आता होतं काय सर की सर्वसामान्य माणूस म्हणजे तुम्ही किंवा मी आज जर 2 गुंठ 3 गुंठ जागा घेतल्या आणि मी विचार केला किंवा मी स्वप्न बघितलं की मला हा प्लॉट हिरानंदिनी बरोबर जॉईंट व्हेंचरला डेव्हलप करायचं आहे. इट इज पॉसिबल सर? नाही कारण त्यांना तेवढ्या कमी लँडमध्ये ती डेव्हलपमेंट करू शकतच नाही. इनफॅक्ट तुम्ही ग्रुपमध्ये 20-25-30 गुंठ जागा परचेस केली आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला जो काय भूखंड अवेलेबल किंवा अलॉटमेंट होईल तो जरी तुम्ही एवढ्या मोठ्या बिल्डरला द्यायचं म्हटलं तर देऊ शकत नाही. पण तुम्हाला जर मोठ्या बिल्डरमध्ये जायचं आहे तर आम्ही काय केलं सर आमच्या इन्व्हेस्टर्सला आम्ही पहिलं सांगतो खास करून MMRDA रिजनमध्ये काम करणाऱ्या की जर सपोज तुम्ही आमच्याबरोबर ती जागा घेताय तर आपल्याकडे UDCPRच्या अंडर किंवा टाउन प्लॅनिंगच्या अंडर हे काही नॉर्म्स आहोत त्या नॉर्म्सला फुलफिल करून आपण एका ग्रामपंचायतमध्ये ज्या स्कॅटर्ड जागा विकलेल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्या लोकांना जर आपल्याबरोबर डेव्हलपमेंटला यायला इच्छा असेल कारण मॅसिव्ह ग्रोथ जर पाहिजे असेल तर ते येतील आपल्याबरोबर आणि 95% पीपल्स आपल्याबरोबर यायला इंटरेस्टेड ऑलरेडी आहेत. बरोबर आहे. तर आपण अशा लोकांना काय करणार आहोत सर ती जी 15, 20, 25, 30, 40 एकर जागा जी त्या ग्रामपंचायतमध्ये आपण विकलेली असेल किंवा 100 एकर विकलेली असेल त्या जागेच्या बदल्यामध्ये जी प्लॉट अलॉटमेंट होणार आहे ती स्कॅटर्ड व्हायच्या अगोदर ज्यावेळेस सजेशन ऑब्जेक्शन टाइम पिरियड असेल त्या जागांचे आपण अहवाल आपण MMRDA कडे किंवा सिडकोकडे सबमिट करून त्याच्या बदल्यामध्ये अलॉटेड प्लॉट आम्हाला एकत्र मिळावा असं आपण त्यांच्याकडे याचिका दाखल करून ती जागा एकत्र अलॉटमेंट करून घेऊ
शकतो. मग त्यावेळेस काय होईल सर, 40 एकर 50 एकर जागा जी आहे ती जी स्कॅटर्ड होती, त्याच्या बदल्यात जो काय आपल्याला 30%, 40%, 50% जो काही भूखंड अवेलेबल होणार आहे किंवा अलाउड होणार आहे, तो भूखंड मोठा असणार आहे. म्हणजे तो 20 एकर 30 एकर 40 एकरच असणार आहे. आणि त्या भूखंड डेव्हलपमेंट करणं हे छोट्या बिल्डरचं काम नसणार आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला त्या स्टँडर्डचे डेव्हलपर्स तिथे मिळवून देतात. इनफॅक्ट आपल्याला जशी त्यांची रिक्वायरमेंट आहे तशी एवढ्या मोठ्या डेव्हलपरला पण तेवढ्या मोठ्या नीट अँड क्लीन लँडची रिक्वायरमेंट असते, बरोबर. जी रेडी टू कुक आहे किंवा रेडी टू कन्स्ट्रक्ट आहे आपण. राईट. तर मग अशा सिच्युएशनला आपला तो 2 गुंठ्याचा 3 गुंठ्याचा इन्व्हेस्टर सुद्धा ह्या डेव्हलपरचा जेबी पार्टनर बनू शकतो आणि त्या टाउनशिपमध्ये तिचं स्वतःचं घर घेऊ शकतो. आणि हे सोल्युशन माझ्या नजरेत तर अजून कोणी प्रोव्हाइड करत नाहीये. तर हा सगळ्यात युनिक पॉइंट म्हणू शकतो आमच्यावरती इन्व्हेस्टमेंट करण्याचा त्या इन्व्हेस्टरला मिळू शकेल. एक्झॅक्टली. सर आता एखादा व्यक्ती आहे की ज्याच्याकडे 15-20 लाख रुपये आहे, ज्याच्यामध्ये तो 2 गुंठे लँड तर घेऊ शकतो, बरोबर. बट त्याच्याकडे ग्रुप नाही आहे, बरोबर. असा व्यक्ती तुमच्याकडे आल्यावर तुम्ही काय करा? डेफिनेटली माझ्याकडे असे बरेचसे लोक येतात सर, कारण माझ्याकडे असे बरेचसे लोक येतात, याचा अर्थ माझ्याकडे मल्टिपल ऑफ पीपल्स आहेत ज्यांना ग्रुपमध्ये जागा पाहिल्या पण त्यांचा ग्रुप नाही. तो एकच ग्रुप झाला ना. हा, मग तुम्ही त्यांना एकत्र करा. एक्झॅक्टली. आता माझ्याकडे प्रत्येक विकेंडला सर 10, 15, 20, 25 गुंठ्याच्या बुकिंग येतात, कधी कधी 40-40 गुंठ्याच्या बुकिंग येतात. महिन्याला आम्ही 2-2, 3-3, 4-4 खरेदी खत करतो ऑलरेडी, बरोबर की नाही. तर मग ते जे ज्या जागा रजिस्टर होतात किंवा खरेदी होतात त्यात मॅक्झिमम पीपल एकमेकांच्या ओळखीचे नसतात. बऱ्यापैकी आता काय आहे की जसं आमच्याकडे काय फॅमिलीज येतात, त्यांना प्रत्येकाला 1-1, 2-2 गुंठ्याची कॅपॅसिटी आहे. तर मग आम्ही ते 20 गुंठ्याचा 25 गुंठ्याचा जी खरेदी आहे त्यांना ते 5-6 गुंठे 5-6 गुंठे 5-6 गुंठे त्या फॅमिलीजमध्ये डिवाइड करतो. आपण सगळ्यांची नावं सातबाऱ्यावरती चढवतो. सगळ्यांची नावं सातबाऱ्यावर येतात. सातबाऱ्यावर सगळ्यांची नावं चढवून त्यांच्यामध्ये सामंजस्य करार करून देतो की बाबा भविष्यामध्ये एकमेकांना एकमेकाचा त्रास न व्हावा ह्याच्यासाठी पण आपण प्रॉपर त्यांना डॉक्युमेंट बनवून देतो. आपल्याकडे प्रॉपर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट त्यांच्या हातामध्ये मिळतात, म्हणजे भविष्यात माझ्याकडेच येण्याची त्यांना गरज नाही पडली पाहिजे. ते स्वतः पण त्या जागेचं डेव्हलपमेंट बघू शकतात, करू शकतात. जर त्यांना माझ्याबरोबर याची इच्छा नसेल तरी सुद्धा. चांगला पॉईंट आहे सर. येस सर. तुमच्यासोबत कनेक्ट कसं करायचं? रायझिंग क्राऊन कडून जर कुणाला लँड घ्यायची, आता मुंबई 3.0 मध्ये जर लँड घ्यायची आहे, सेफ लँड आपण ज्याला म्हणतो, एक्झॅक्ट, तर कसं तुमच्यासोबत कनेक्ट होऊ शकतात सर? आपल्याबरोबर कनेक्ट होण्यासाठी आपण डिस्प्लेला नंबर देऊन देऊयातच, या नंबरवरती पण ते कनेक्ट करू शकतात. त्याचबरोबरती आपला सोशल मीडिया चॅनल आहे RCDचा, रायझिंग क्राऊन डेव्हलपर्स, त्याच्यावरती पण ते आपल्याला कनेक्ट करू शकतात, DM करू शकतात. किंवा आपला ऑफिस आहे नवी मुंबईमध्ये, त्या ऑफिसचा ॲड्रेस आपण डिस्क्रिप्शनमध्ये नक्की गुगल मॅप लिंक देऊयात, ते डायरेक्टली ऑफिसला व्हिजिट करू शकतात. बट आय वुड सजेस्ट की ऑफिसला येण्या अगोदर एकदा तुम्ही कॉल करा, कॉलवर टाइम शेड्यूल बुक करून या, जेणेकरून तुमचं प्रॉपर प्रेझेंटेशन, तुमची प्रॉपर साईट व्हिजिट, तुम्ही जो वेळ काढून येत आहात तो वेळ सार्थक किंवा मार्गी लागला पाहिजे. बरोबर आहे, खरंच. येस सर, थँक्यू सो मच. खूप इम्पॉर्टंट माहिती दिली मला. मराठीतला हा पहिला असा पॉडकास्ट आहे की जो मुंबई 3.0 वर झालेला आहे. आजपर्यंत मराठीमध्ये एकही पॉडकास्ट नाही आहे, हिंदीमध्ये पण नाहीच आहे, बट डायरेक्शनलेस आहे जे आहे ते. मराठीमधला हा खूप स्पेसिफिक पॉडकास्ट आपण मुंबई 3.0 वर केला. प्रत्येकाचं स्वप्न असतं की मुंबईमध्ये माझं घर हवं, पण ते घर बांधण्यासाठी तुम्हाला पहिले प्लॉट लागतो, जमीन लागते, आणि बेसिक नीड आहे. जमीन घेणं हे भरपूर लोकांचं स्वप्न आहे, आणि ते स्वप्न तुम्ही रायझिंग क्राऊन सोबत कम्प्लीट करू शकतात. सर, तुमचं खूप मनापासून धन्यवाद. ज्याही नंबर्स आहेत, ज्या नंबर थ्रू तुम्ही कनेक्ट होऊ शकतात, ते नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आपण ऍड केलेले. त्यासोबतच कंपनीची वेबसाईटही तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकतात, त्यामुळे तुम्हाला ऑथॉरिटी कळते. सोशल मीडियावर तुम्ही सर्च करू शकतात कंपनीचं नाव, त्याही लिंक्स आपण टाकलेल्या आहे. कंपनीचा ॲड्रेस पण दिला आहे. कंपनीमध्ये ॲड्रेसवर डिरेक्ट जाण्यापेक्षा यू शुड कॉल देम फर्स्ट, आणि मग जा, अपॉइंटमेंट बुक करून जा. किंवा कॉलवरही तुम्हाला माहिती हवी असेल, झूम कॉलवर डिस्क्रिप्शन वगैरे काय गोष्टी असतील त्याही सगळ्या मिळून जातील. सर, तुमचं खरंच मनापासून थँक्यू सो मच सर. थँक्यू.